खरं तर काळ असाच निघून चाललेला आहे. काळ कोणासाठी थांबत नाही. पण एक आचार्य म्हणतात आपल्या व्याख्यानामध्ये की जेवढं तुम्ही भगवत कथेमध्ये राहतात, काळ तुमच्यावर प्रभाव करीत नाही. जेव्हा तुम्ही कथा सोडून जाता तर काळ तुमच्यावर प्रभाव करतो. म्हणून तुम्ही आतापर्यंत कधीच ऐकलं नसेल की कथेमध्ये कोणी शरीर सोडलंय, कारण तिथं काळ येतच नाही. जोपर्यंत भगवंताची कथा आहे तोपर्यंत काळ तिथं त्याला कसाही स्पर्श करत नाही. म्हणून वास्तविक आपण नेहमी भगवत कथेमध्ये, नाम जपामध्ये, भगवंताच्या दर्शनामध्ये, सेवेमध्ये संलग्न असलं पाहिजे. आपण ह्या भौतिक संसारामध्ये वाढदिवस साजरा करीत असतो, हॅपी बर्थडे टू यू, मोठमोठ्या केक कापतो. आपली संस्कृती नाही, आता या 10-15 वर्षापासून ते चालू झालं. पण खरंच वाढदिवसामध्ये माणसाचं आयु वाढतं का? हे कधी आपण विचार केला नाही. भौतिक गोष्टी माणसाचं आयु वाढत नाही, पण भगवत भक्तीमध्ये माणसाचं आयु वाढतं. याला प्रमाण काय? अजामिळाचा आत्मा घेऊन जात होते यमदूत, पण ते अजामिळानं कळत न कळत भगवान नारायणाचा जप केला आणि शेवटी भगवंतानं यम पाशातून त्यांना मुक्त केलं. आणि पुढे 12 वर्ष हरिद्वारामध्ये जाऊन आनंद घाटावर त्यांनी भगवत भक्ती केली आणि नंतर भगवत धामात निघून गेले. त्यांना आयु कशाने वाढली? तर नाम जपामुळे वाढले. जे यमदूत त्याच्या शरीरातून यम आत्मा घेऊन जात होते, पण कळत न कळत भगवंताचं नाव घेतल्यामुळे भगवंताने त्याला बोनस जीवन दिलेलं आहे. म्हणून मायबापांनो, ही खरी कथा, हरी अनंत, हरी कथा अनंत. भगवंताची कथा अनंत आहे आणि भगवंत अनंत आहे. समुद्राची शाई केली, आकाशाचा पेपर केला, तरी आपण भगवंताचे नाम रूप गुण लीला नाही का लिखाण करू शकत नाही, बखान करू शकत नाही. अनंत शेष हजारो लाखो वर्ष जरी गुणगान करीत असले तर ते गुणगान करू शकत नाही. पृथ्वीच्या कानाकानात नाही का मोजू शकतो, पण भगवंताचे गुण आपण गाऊ शकत नाही. एवढे अनंत गुण आहेत. म्हणून ही रामकथा 7 दिवसामध्ये की थोड्या थोड्या होते. रामकथेचा एक नियम आहे, 9 दिवसाची कथा असली पाहिजे शास्त्रानुसार. तर 9 दिवसाचा क्रम आपल्या ग्रंथांमध्ये वर्णन केलेला आहे. पण आता जिद परंपरा रूढीनुसार कोणी 7 दिवस 8 दिवसात करतात, हरकत नाही. तर अशा कथेमध्ये आपण नाही का तन्मय तल्लीनतेने भगवंताच्या सोबत सानिध्य प्राप्त केलं पाहिजे. आणि ते सानिध्य भगवंताच्या कथा अनुभव घेतल्या पाहिजे की मी भगवंताचा अनुभव घेतोय. अशा प्रकारे हे सुंदर चरित्र महर्षी वाल्मिकी, तुलसीदासजी सुंदर वर्णन करतात. काल आपण पाहिलं की भगवंत अगस्त्य ऋषीच्या आश्रमामध्ये आल्यानंतर अगस्त्य ऋषीने त्यांचं अतिशय ह्या क्षेत्रभूमीमध्ये आले. आल्यानंतर अगस्त्य ऋषीने त्यांचा अतिशय आदर सत्कार केला. त्यांना आसन दिलं, आरोग्य दिलं, पाद्यम दिलं. दिल्यानंतर अगस्त्य ऋषी म्हणतात, माझी कितीतरी वर्षाची तपस्याचे फळ आज तुमच्या दर्शनानं परिपूर्ण झालं भगवंता. आणि एवढं गुणगान केल्यानंतर ते म्हणतात की आता तुम्हाला 2 कार्य आहेत. जे असुर येतात त्यांचा नाश करायचा आणि जे साधू आहेत त्यांचं रक्षण करायचं. हे गुणगान करीत असताना अगस्त्य ऋषी सीतेकडे बघतात आणि सीतेचं गुणगान करतात. सीते, तो आपल्या पतीसाठी किती त्याग केलाय. राजमहल सोडला, आनंददायी जीवन सोडलं, सुख सुविधा सगळ्या सोडून पतीच्या सेवेसाठी झालेले. तुझं गुणगान करावं ते किती. ह्या संसारामध्ये स्त्रियाचा नियम असा आहे, असं अगस्त्य ऋषी म्हणतात की जोपर्यंत आपल्या पतीकडे ऐश्वर्य असेल, सुख सुविधा असेल, राहायला सोपं जातं. पण जेव्हा पतीकडे काही नसेल तेव्हा त्या राहत नाही, निघून जातात. पण सीते, तू स्वतःहून वनवासाचं जीवन स्वीकारलेले, तुझं गुणगान किती करावं. ह्या स्त्रीची परिपूर्णता आहे असं अगस्त्य ऋषी सीतामाईला वर्णन करतात. आणि हे केल्यानंतर त्या रात्री अगस्त्य ऋषीच्या आश्रममध्ये भगवंत
राम आणि लक्ष्मण सीता हे तिघही निवास करतात. केल्यानंतर अगस्त्य ऋषी म्हणतात तुम्ही इथं थांबा, माझा आश्रम आहे सुंदर, इथं तुम्ही राहिलेला जो वेळ आहे तो तुम्ही हे करा, व्यतीत करा. भगवंत म्हणले नाही ऋषीवर, आम्हाला असं एखादं सुंदर ठिकाण सांगा की ज्या ठिकाणी जाऊन आम्ही राहिलेला आमचा वेळ व्यतीत करू. आणि भगवान अगस्त्य ऋषी त्रिकालदर्शी होते, त्यांना भूत वर्तमान आणि भविष्य सगळं कळत होतं आणि भगवंताची इच्छा सुद्धा जाणत होते. आणि जाणल्यानंतर महर्षी अगस्त्य ऋषी म्हणतात तुम्ही काम करा, इथूनच जवळ गोदावरीचे सुंदर तट आहे आणि पंचवटी नामक क्षेत्र आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन निवास करा. त्या ठिकाणी सुंदर सुंदर वृक्ष आहेत, त्या वृक्षांची शीतल सावली आहे, सुंदर झाडांना फळं येतं, फुलं येतं, त्याच्यानंतर राजहंस आहे, मोर आहे, त्याच्यानंतर हरिण आहेत आणि ते तुम्हाला सुंदर फळं प्रसादाच्या रूपामध्ये आणि जे पशु पक्षी प्राणी आहेत ते तुम्हाला आनंद देतील, म्हणून तुम्ही पंचवटी क्षेत्रामध्ये निवास करा. आणि मग भगवंत अगस्त्य ऋषींचं आज्ञा घेऊन मजल दर मजल करीत इथून नाही का या क्षेत्रातून पंचवटीकडे निघतात. थोडस पुढे चालल्यानंतर त्यांना एक मोठा गिद्ध जटाई दिसतो. पहिल्यांदा ते घाबरून जातात की एवढा मोठा पक्षी असू कसं काय शकतो. आणि मग गेल्यानंतर जसं जटाईला पाहतो, जटाई राम लक्ष्मण सीता घाबरून जातात, पण जटाई स्वतःहून नाही का आपला परिचय देतात. म्हणतात राम, मी तुझे वडील दशरथ महाराजांचा मित्र आहे आणि मी ह्या ठिकाणी जे वनिता आहे, वनिताचा जन्म झालाय अरुणा आणि गरुडजी झाले आणि अरुणापासून श्रुती नावाची कन्या जन्माला आली. अरुणा आणि श्रुतीच्या दोघांपासून माझा जन्म झालेला आहे आणि माझं नाव जटायू आहे. आपला स्वतःचा परिचय देतात आणि म्हणतात ह्या क्षेत्रामध्ये राक्षस खूप निवास करतायत, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही कधी बाहेर गेला तर मी तुमच्या सीतेचे आणि लक्ष्मणाचं रक्षण करेल, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि जटायूनं आपलं एवढं आश्वासन दिल्यानंतर, वडिलांचा परिचय दिल्यानंतर, दशरथ महाराजांची माझी मित्रता आहे आणि जटायू म्हटले तुम्ही माझे पुत्रवत आहे, तुम्ही दोन्ही पुत्र आणि माझी सून आहे, असं आश्वासन दिल्यानंतर भगवंत पण घबरून आले की माझ्या वडिलांचं किती ओळख आहे, कुठपर्यंत आहे. लगेच भगवंत आपल्या वडिलाच्या विचारामध्ये तल्लीन झाले आणि झाल्यानंतर थोडस भावविवर झाल्यानंतर जटायूचं नाही का निरोप घेताना भगवंत चालत चालत दंडकारण्यामध्ये जनस्थानामध्ये प्रवेश करतात. दुपारच्या वेळेस पोहोचल्यानंतर एक वटवृक्षाच्या खाली भगवंत झोपलेले असतात. आपलं डोकं त्या वटवृक्षाच्या जे बुड आहे तिथे ठेवतात आणि खाली गवत असतं. गवत असल्यानंतर भगवंत आपल्या उजव्या हातामध्ये ठेवून नाही का निद्रा योग निद्रेमध्ये आसनस्थ झालेले असतात आणि लक्ष्मणजी बाजूच्या अंतरावर नाही का रक्षण करीत असतात. आणि त्यावेळेस सीतामाई पाण्याचं मटकं घेऊन नाही का भगवंताजवळ येते आणि आल्यानंतर ती भगवंताच्या मुखकमलाकडे अतिशय सुंदर निहारत होती. आणि सीता विचार करू आले, जे अयोध्याचे राज ऐश्वर्यामध्ये वागलेले, यांचे शरीर किती कोमल आहे, सुंदर आहे, नाजूक आहे, पण केवळ कैकेयीच्या वरदानामुळे, आपल्या वडिलांच्या आज्ञामुळे सगळं ऐश्वर्य भोग सोडून नाही का वनामध्ये भटकत राहतात. किती त्रास सहन करतात, किती संकट समस्याला सामोरे जातात, पण एवढं असून सुद्धा कधी कोण दुःख व्यक्त नाही केलं. आणि ते स्मरण करून नाही का ती भगवंताच्या सौंदर्याचं दर्शन घेत होती. आज तिला काहीतरी विशेष दर्शनामध्ये पाहत होते, एकटक्क पाहत होते. आणि पाहत असताना अचानक तिला वाटलं, चालून चालून भगवंताचे पाय थकलेले असते म्हणून ती पाय दाबत दाबत नाही का तळपायाकडे जाते. आणि जसं तळपायाकडे गेल्यानंतर तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सातत्यानं वाहू लागल्या. आणि आचार्य महर्षी वाल्मिकी वर्णन करतात, जेव्हा जीवनामध्ये दुःख असतं ना तर गरम अश्रू बाहेर येतात
आणि जेव्हा आनंद असतो थंड अश्रू बाहेर पडतात. आणि ह्या गरम अश्रूच्या धाऱ्याने नाही का ती भगवंताच्या चरण कमलाचा अभिषेक घालत असताना का बरं रडत होती सीता? कारण भगवंताच्या पायामध्ये असंख्य काटे मोडलेले होते. भगवंताचे चरण कमल कमळाच्या पाकड्याप्रमाणे नाजूक कोमल सुकुमार असलेले असे चरण कमलामध्ये असंख्य काटे मोडलेले जेव्हा ती पाहते तिच्या अश्रूचा बाण फुटला आणि जोरजोरात ती क्रंदन करू लागली, रडू लागली, अभिषेक घालू लागली आणि हुदकी देऊन रडू लागली, भगवंताकडे पाहू लागली, चरण कमलाकडे पाहू लागली. पाहत असताना तिला वाटलं भगवंत झोपलेले आहेत आणि हळूच भगवंताचे चरण कमल घेते, आपल्या मांडीवर ठेवते. डाव्या मांडीवर ठेवल्यानंतर हळूच एक काटा काढण्याचा प्रयत्न करते पायात मोडलेला. जसं काटा काढण्याचा प्रयत्न करते तसे भगवंत उठतात. काय करते सीते? भगवंता प्रभू तुमच्या पायामध्ये असंख्य काटे मोडलेले आहेत, ते मी काटा काढण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला वेदना नाही होत भगवंता? भगवंत म्हणतात नाही सीते, जो काटा ज्या काट्याने माझ्या चरण कमलाचा आश्रय घेतला भले ते मला वेदना देत असेल तरी मी त्याचा त्याग नाही करू शकत सीते, तू काटा नको काढूस. आणि ती जसं भगवान महर्षी वाल्मिकी वर्णन करतात की भगवंताची करुणा दया बघा, जो काटा भगवंताला वेदना देतोय, सतत सळल नाही का त्रास देत असतो, पण त्या काट्याने भगवंताच्या चरण कमलाचा आश्रय घेतल्यानंतर भगवंत त्या काट्याचा त्याग नाही करत. तर मायबापांना आपण कधीतरी म्हणले हे राम, हे कृष्ण, हे गोविंद, गोपाल, मधुसूदन, पांडुरंगा तुम्ही माझेत आणि मी तुमचा आहे. भगवंत त्या काट्याचा त्याग करत नाही तर आपला त्याग करतील का? हो करतील का? नाही. विचार करा, ही भगवंताची दया आहे. ज्या काट्याचा आश्रय घेतल्यानं काट्यानं आश्रय घेतला त्याचा त्याग नाही करत. आपल्यासारख्या जीवानं जर भगवंताचा आश्रय घेतला, त्याच्या चरण कमलाला जर धरून ठेवलं तर भगवंत आपला त्याग नाही करू शकत. आणि अशा प्रकारे भगवंत म्हणणार नको सीते, काढू नको, राहू दे त्याच्यात त्या काट्याला. भगवंत आचार्य म्हणतात इथे भले एखाद्या भक्तामध्ये दोष असेल, त्याच्यामध्ये अपूर्णता असेल, तो दुसऱ्याला वेदना देणार असेल, पण त्याच्यामध्ये जर भक्ती असेल, अपिचेतो सुद्धा दुराचारो अनन्य भाग, भगवत गीता म्हणतात एखादा दुराचारी जरी असेल पण अनन्य भावानं जर भक्ती करीत असेल तरी तो काय, तो साधुरैव मंतव्य, तो साधूच म्हटला पाहिजे, त्याला साधू शिव त्याची निंदा करू नये. म्हणून इथे आचार्य वर्ग एवढा आपल्याला सिद्धांत का देत आहेत, तत्व का देत आहेत की आपल्या जीवनामध्ये व्यवहारात राहताना आपल्या जीवनामध्ये भगवत भक्तीला किती प्राधान्य दिलं पाहिजे याचं वर्णन करतायत. म्हणून काट्याच्या प्रसंगातून की भगवंताचं नाव आणि भगवंताच्या चरण कमलाचा आश्रय घेतल्यासारखं आहे. आणि ते केल्यानंतर का, तर भगवंताच्या पादुका भरताने घेतल्यानंतर अनवणी पायाने फिरल्यानंतर काटे मोडलेच होते. काटेच नाही तर खडे पण टोचलेले होते. भगवंताचे चरण लाल बुंद झाले होते. आणि झाल्यानंतर तिथून भगवंत उठतात आणि प्रवास करीत करीत पंचवटी क्षेत्रामध्ये पोहोचतात. आणि गेल्यानंतर तिथे लक्ष्मण म्हणतात, लक्ष्मणा इथे सुंदर एक पर्णकुटी बांध. लक्ष्मणजी विचार कुठं बांधायचं भगवंता? म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचा सोर्स आहे, सोर्स आहे त्या ठिकाणी बांध. सुंदर फळांचे वृक्ष असतील, शीतल हवा वाहती आहे, जिथं आपलं मन रमणीय होईल आणि आपलं जीवन पण चालणं असं ठिकाण बघ. त्यावेळेस भगवान लक्ष्मणजी शोधून गोदावरी तटाच्या अरुणा आणि वरुणाच्या तटावर एक जागा दाखवली. आणि दाखवल्यानंतर अरुणा वरुणा आज ती प्राय कलियुगामध्ये लुप्त झालेली आहे. पण आज बी तुम्ही जाता तर डाव्या साईडला एक नाल्या टाईप वाहत आहे. पण महर्षी वाल्मिकी आणि कंबस्वामी
पंचवटी क्षेत्राचं अतिशय सुंदर वर्णन करतात. आणि जसं त्या तटावर पोहोचल्यानंतर तिथलं रम्य वातावरण, पशु पक्षींची चिलचलाट पळू चालू होते, मोरांचा आवाज म्याव म्याव, सुंदर मोरांचा आवाज चालू होता, कोकिळाचं गाणं चालू होतं, पोपटाचा नाही का आवाज होत होता, सुंदर शीतल हवा वाहत होती. आणि ती हवा कशी होती? सुगंध परागण, वेगवेगळ्या सुगंध फुल वाहत होते. आणि गोदावरीच्या तट जे पाणी आहे शीतल मधुर वाहत होतं. त्याच्यामध्ये चारक, राजहंस असे नाना प्रकारचे पक्षी नाही का त्या पाण्यामध्ये विहार करीत होते. जेव्हा सीतेने हे दृश्य पाहिलं, लक्ष्मणाने रामाने दृश्य पाहिलं, एवढे मोहित झाले की आता हे ठिकाण आपण इथंच राहायचं. आणि केल्यानंतर लक्ष्मणाला सांगितलं पर्णकुटीर बांध. लक्ष्मणाने ती पर्णकुटी बांधली. स्वतःसाठी नाही बांधली, केवळ युगल जे कपल आहे, दिव्य जोडपा आहे राम आणि सीताचा, तर लक्ष्मणाचा एकच भाव होता की मी राम आणि सीताला कसा आनंद देऊ शकेल, कसं मी सुखी ठेवू शकेल, त्यांची कशी सेवा करू शकेल. जेव्हापासून ते वनवासात आले तेव्हापासून लक्ष्मण एक सुद्धा क्षण झोपले नव्हते. आणि ही बातमी जेव्हा उर्मिलेला कळाली, तर उर्मिलाला सुद्धा आपल्या पतीसाठी अयोध्यामध्ये ती झोपली नाही. बरं, माझे जर पती झोपत नसेल आपल्या भावासाठी, तर माझी बहीण सुद्धा वनवासात आहे, उर्मिला सीतादेवी. कारण उर्मिला आणि सीतादेवी सख्या बहिणी दोघी, आणि मांडवी आणि श्रुतिकीर्ती ह्या चुलत बहिणी. कुशध्वज आहे त्यांच्या त्या 2 पुत्री, आणि जनक महाराजांच्या ह्या 2 पुत्री. म्हणून ती 10-12 वर्ष झोपल्यामुळं उर्मिला एक दिवस विचार करीत असताना उर्मिला नाही का मनात प्रश्न आपल्या लक्ष्मणापुढे नाही का निद्रा देवी आली की तुम्ही एवढ्या वर्ष झोपले नाही, कसं होईल? ते म्हणतात की हे निद्रा देवी, तुला जर झोप द्यायचं असेल ते एक काम कर, माझ्या ऐवजी माझी जी पत्नी आहे उर्मिला, माझ्या विरह भावामध्ये ती आपलं जीवन यापन करीत असते, रात्रंदिवस झोप करीत असते. तू काय कर, काही सेवा करायचं असेल तू उर्मिलाची जाऊन सेवा कर, तिला झोपू दे शांत चितेनं, तेवढा तिला आराम भेटल, माझ्या विरहामध्ये ती जीवन कटत राहते. काय प्रेम आहे, काय स्नेह आहे एकूण एकाच्या प्रती. कारण तिनं लग्न झाल्यापासून मी तिला कधी वेळच दिली नाही, पण तिनं कधी तक्रार नाही केली की तुम्ही चालले सोडून, अजिबात नाही. तिला असं वाटत होतं की ते जर गेले तर मी जाईल, पण मर्यादामुळे मी जाऊ शकले नाही. आणि निद्रा देवी जाते आणि म्हणते मला तुमच्या प्रभूने सेवेसाठी पाठवलेलं आहे. आणि सेवेसाठी नंतर निद्रा देवी त्यांना ते आशीर्वाद देते आणि झोपून जाते. उर्मिला त्या दिवशी राहतात, पण म्हटलं नाही अजून मी झोपणार नाही. तर असे लक्ष्मण जे पर्णकुटी बांधल्यानंतर 24 तास केवळ भगवंताची सेवा, पाणी आणणं, समिधा आणणं, यज्ञ पटवणं, आणि हे चालत असताना त्या पर्णकुटीची वास्तू शांती झाली आणि होम हवन झालं. ब्राह्मणाला नाही का जे काही फळमूळ होते ते वितरित केले. आचार्य खूप विस्तृत वर्णन करतात वास्तुपूजेची. आज बी कलियुगामध्ये वास्तुदेवता, कलियुगामध्ये काय झालंय, यजमानाला जास्त काही इंटरेस्ट नाही आणि ब्राह्मणाला दक्षिणाचं पडलेलं आहे. दोघांमध्ये शुद्धता नसल्यामुळं ते प्रभावशाली होत नाही. मी त्याच्यावर टीका नाही करत, तो वेगळा विषय आणखीन साईडला जात आहे. आणि मग या तिथे त्या पर्णकुटीमध्ये राहिल्यानंतर हेमंत ऋतूचं वर्णन, हेमंत ऋतू शीतल वाहते, आणि त्या हेमंत ऋतूमध्ये त्यावेळेस भगवंत त्यांच्यामध्ये भरताचं गुणगान करू लागले की माझ्या भरताने माझ्यासाठी सर्व काही त्याग केलं, तो सत्यवादी आहे. सगळ्यांनी त्याच्यावर भार लोटला, सगळ्यांनी त्याचा दोषारोपण केला, सगळेजण त्याला अपराधी समजू लागले, पण वास्तविक माझा भरत तसा नाहीये. लक्ष्मणा,
तू सुद्धा नाही का माझ्या भरताच्या प्रती असं गैरसमज करून घेतला? कोण कोण त्याला दोषारोपण केले, पण सगळ्यांच्या दुनियामध्ये तो दोषारोपित असेल, पण माझ्या दोषारूपामध्ये तो नाहीये. आणि तो महान धर्मज्ञ आहे, लज्जाशील आहे, मर्यादाचं पालन करणार आहे, जितेंद्रिय आहे, कारण इंद्रिय संयमत आहे. ज्याचा इंद्रिय संयम नसेल तर मी आणि माझ्या भावनेमध्ये जीवन जगत असतो. जे स्वतःला केंद्रबिंदू ठेवून लोक जीवन जगतात ना, इंद्रियावर आधारित, ते नेहमी दुःखी राहतात. पण इथे भरत कसा आहे, जितेंद्रिय, त्याचे सगळे इंद्रिय निग्रह होते. प्रिय वचन, त्याची वाणी कशी ती मधुर होते. आतापर्यंत कधी त्याने आपल्या मुखातून शब्दानं कोणाला दुखवलं नाही, वेदना नाही दिल्या. एवढं त्याचं प्रिय वचन होतं. आणि दुसरं म्हणजे मृदुल आणि त्याग, हा त्याच्याकडून शिकण्यासारखा गुण आहे. आचार्य म्हणतात की भगवंत हे गुण लक्ष्मणाला का सांगत होते, कारण लक्ष्मणाच्या मनामध्ये कुठंतरी होतं भरताबद्दल गैरसमज, तो दूर करण्याचे कारण होतं. आचार्य दुसरं कारण देतात भरताचा महिमा करण्यासाठी. आणि तिसरं कारण सांगतात की लक्ष्मणा, मला नाही का सोबत राहण्यापेक्षा हे गुण मला जास्त आकर्षित करतात. म्हणून भगवंताला प्रिय व्हायचं असेल तर बाहेरच्या गोष्टीनं तुम्ही आकर्षित होऊ शकत नाही. भगवंतामध्ये जे गुण आहेत, भगवंत गीतेमध्ये म्हणतात, मला प्रिय असलेल्या व्यक्तींचं नाव यादी नाही का गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये मला प्रिय असलेल्या व्यक्तीचं वर्णन करतात. सत्यवचनी, धर्मशील, प्रिय, मित्रवत, दया, करुणा, मैत्री, असे कितीतरी 25 गुणाचं वर्णन, 26 गुणाचं वर्णन केलं जाते. हे गुण जेव्हा तुम्ही विकसित करतात तेव्हा तुम्ही भगवंताला प्रिय बनतात. तुम्हाला काय वाटलं 2-3 खडीसाखर फेकली आणि देव प्रसन्न होईल? नाही, हे गुण तुम्हाला अर्जित करावं लागते, आत्मसात करावं लागते, तेव्हा कुठेतरी भगवंत आपल्या कृपा करतात. आणि हे करीत असताना त्यावेळेस त्यांची चर्चा, त्या चर्चेच्या विषयामध्ये बराच वेळ निघून गेला. आणि आपला वेळ व्यतीत करीत असताना एक दिवस अचानक एक सुंदर लावण्य स्त्री त्या आश्रमामध्ये प्रवेश करते. आणि ती स्त्री शूर्पणखाच्या रूपामध्ये येऊन जसं ती भगवान रामचंद्राला पाहते, आणि जसं रामचंद्राला पाहते तर ती काम मोहित होते, काम वासनेने नाही का प्रभावित होते. आणि ती मनात विचार करू लागली की मला वर कोणता असेल, पती असेल तर हे पुरुष असेल. आणि ती एवढी काममोही झाल्यानंतर ती आपला परिचय देते. काय परिचय देते की मी शूर्पणखा आहे, माझे 3 भाऊ आहेत, 5 भाऊ, रावण, कुंभकर्ण, बिभीषण, खर आणि दूषण, अशा 5 भावांमध्ये मी एक बहीण आहे. म्हणून मला नाही का तुम्ही पत्नी म्हणून स्वीकार करा, मी तुमच्या प्रती मोहित झालेले आहे. लक्ष्मण आणि ही जी कुशाग्र स्त्री आहे, मी यांना खाऊन टाकते आणि नंतर आपल्या दोघांचाच राज्य आपण विहार करू. असं म्हटल्यानंतर त्यावेळेस भगवंताच्या पहिल्यांदा वाल्मिकी मुनी वर्णन करतात, भगवंत पहिल्यांदा हसतात. एवढ्या प्रसंगामध्ये कुठंच हसले नाही. किती बारकाईनं जर अभ्यास केला, भगवंत का हसत होते की दोन्ही बहीण भावंडे लष्टी येतात, कामवासनी आहेत. एक जण सीताच्या प्रती आकर्षित झालाय आणि एक जण माझ्या प्रती अपराध झालाय. दोघं बहीण भावंड एकाचे असल्यामुळे दोघांचा सर्वनाश होणार आहे. म्हणून या जगामध्ये आपल्या नाशाला कारणीभूत असेल तर काम वासना आहे. ही लोके आणि परलोकामध्ये पण काम वासना नष्ट करते. म्हणून शास्त्रांत कामातुरा ना भैया ना लज्जा, जे काम वासनानं मोहित व्यक्ती असतो त्याला काय चांगलं काय वाईट आहे, आपण कुठे काय करतोय काही कळत नाही, त्याला बधीर छाप होत असतो. तो विरुद्ध लिंगी नाही का स्त्री पुरुष एकमेकाला अट्रॅक्ट असतात. म्हणून माणसाची अधोगती दुसरं कोणी करत नाही, आपली अधोगती आपली इंद्रिय आपल्याला करत असतात. म्हणून इंद्रियाचं दमन करणं, निग्रह करणं खूप महत्वाचं आहे. आध्यात्मिक जीवनात प्रगती करायची असेल, भौतिक जीवनात प्रगती करायचं असेल तरी इंद्रिय निग्रहाशी तुम्ही काही करू शकत नाही. ज्याचे इंद्रिय स्थितीला असतात, स्वविचारांना जगत असतात, ते जास्त काळ नाही का
काही प्रगती करू शकत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये सावध राहून जीवन जगलं पाहिजे. आणि अशी शूर्पणखा, त्यावेळेस भगवंत म्हणतात, अगं शूर्पणखा, तू एवढी सुंदरच आहे. तुझे सुंदर नेत्र, तुझे ओठ, तुझे कान, तुझं रूपाचं लावण्य, काय गुणगान करावं. पण मी एक पत्नी धारण केलेली आहे, त्यामुळे माझ्याशी विवाह करून तुला काही भेटणार नाही. तू एक काम कर, माझा जो भाऊ आहे ना, तो बिना लग्नाचा आहे, त्याच्याशी जाऊन विवाह कर. तो सुखानं नाही का तुला प्रेम करेन, तुझी काळजी घेईन, जा. आणि ती चंचल स्त्री होती, निष्ठा नव्हती, लगेच गेली. गेल्यानंतर लक्ष्मणाला ती गुणगान करलं की तू किती सुंदर आहे. म्हणजे ह्या जगामध्ये कोणी स्त्री पुरुष एकाचं गुणगान करीत असेल तर समजायचं काम वाचण्यासाठी एकूण एकाचं गुणगान करतात. जेव्हा कोणी तुमचं गुणगान करतंय, तुम्हाला वाव देतंय, तर तुमच्या घंट्या वाजल्या पाहिजे की नाही गडबड गोंधळ आहे. आणि मी बघतोय सिटीमध्ये तर अतिशय भयंकर प्रकार आहे, याच्यावर न बोललेलं बरं. आणि मग गेल्यानंतर लक्ष्मणाचं गुण, लक्ष्मण म्हटले मी तर त्याचा दास आहे, मी सेवक आहे, माझ्याशी विवाह करून मी जसा सेवक आहे तसं तुला सुद्धा सेवक व्हावं लागेल. त्याच्यापेक्षा एक काम कर, तू काय कर, रामचंद्राकडे जा आणि त्याची विवाह कर. रामचंद्राकडे आल्यानंतर पुन्हा आली ती बोंबलत, काही तिला एकनिष्ठ होती. आली भगवंताकडे पुन्हा करू लागली. ती म्हटली केवळ माझी चेष्टा करतायत, हे माझ्याशी वास्तविक प्रेम नाही करत, आणि याला मूळ कारणीभूत असेल कोणी ही स्त्री आहे. म्हणजे आताची आता मी दोघांमध्ये सीतेला खाऊन टाकते, आणि ती सीतेवर जसं आक्रमण करतात, शूर्पणखा आक्रमण करते. भगवंत लक्ष्मणाला म्हणतात आताची आता हिला दंड दे. आणि दंड देण्यानंतर ते काय करतात, पहिलं ऑपरेशन लक्ष्मणजी करतात. ते म्हणतात की 3 गोष्टीपासून सावध राहिले पाहिजे लक्ष्मण. जो साप असतो त्याच्याशी जास्त खेळायचं नसतं, जास्त खेळला तर तो तुम्हाला नष्ट करून टाकतो. आणि आमचा एक ब्रह्मचारी होता निगडीचा, त्याला साप धराचा लय हौस, लय उठ, आणि त्याला एकदा चावला, 2.5 महिने हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये होता, कधीच नाही साप. दुसरं अग्नी, अग्नीशी जास्त चेष्टा मस्करी करायची नाही, कधी तो तुम्हाला चटका देईन किंवा जा हे करेन. तिसरी गोष्ट म्हणजे पाणी, पाण्याशी पण नाही. या 3 गोष्टीपासून नाही. आणि 4थी गोष्ट भगवंत म्हणतात लक्ष्मणा, हे असुर वृत्तीचे लोक आहेत ना, यांच्यापासून नेहमी सावधान. हे कधी दागा मस्ती करते, आताची आता तू हिला दंड दे. आणि म्हणून लक्ष्मणजी घेतात आणि पहिलं ऑपरेशन करतात. काय करतात, त्याचं नाक आणि काम करून नाही का विद्रूप करून टाकतात. आणि जसं विद्रूप केलं, रक्त बंबाळ होती आणि जोरजोरात ओरडत बोंबलत नाही का आपल्या भावाकडे जाते. कोणते 2 भाऊ, खर आणि दूषण. आणि गेल्यानंतर ती भाषण करते, तुम्ही माझ्या भाऊ म्हणण्याच्या लायकीचे नाही, तुम्ही स्वतःला शक्तिशाली म्हणतात, हे सगळं राज्य माझं आहे. अरे पण तुम्ही स्वतःच्या मोठमोठ्या वेळेला डिंग्या मारतायत, पण 2 साधारण पुरुषांना माझी अवस्था केलेली आहे. असं केल्यानंतर खर दूषण नाही का रक्त असे आगेनं, क्रोधाने, द्वेषाने नाही का पेटून उठतात. आणि पेटून उठल्यानंतर आपल्या 14 राक्षसांना म्हणतात जा आणि हे 2 साधारण पुरुषांना मारून या. आणि गेल्यानंतर हे 14 राक्षस जातात. आणि गेल्यानंतर भगवान रामचंद्राचं दर्शन पाहून थोडे मोहित होतात. हे दिसायला अतिशय ब्राह्मणांच्या वेशामध्ये आहेत, पण धनुर्बाण केलेला आहे, धनुष्य बाण घेतलेलं आहे, पण एवढं विचित्र कार्य केलेलं आहे. त्यावेळेस भगवंत म्हणतात आम्ही वनवासी आहेत, आम्ही कोणाला विनाकारण छेडत नाही, आणि तुम्ही आमच्या मार्गाला येऊन आम्हाला त्रस्त करता, त्याच्यामुळे तुम्ही जा, तुम्हाला मी जीवन दान देतोय. तर हे 14 राक्षस काय म्हटले, नाही, आमच्या राजानं, आमच्या मालकाने सांगितलं की तुमचा वध करायचा. त्यावेळेस भगवंत लक्ष्मणाला म्हणतात सीतेला घेऊन गुफेमध्ये जा. का बरं, आचार्य इथं डीप मध्ये एक सिद्धांत सांगतात, कारण सीता ही करुणाचं प्रतीक आहे, आणि जेव्हा करुणा प्रतीक असेल तो कोणाचा वध करता येत नाही. म्हणून भगवंत ज्या वेळेस असुरांना मारायचं होतं त्यावेळेस सीतेला लांब केलं. म्हणून राक्षसांना मारायचं तर सीता जवळ नव्हती, त्याच्यानं मारे सुभाऊ मारायचा होता त्यावेळेस पण सीता नव्हती.
म्हणजे जेव्हा जेव्हा असुर मारले गेले त्यावेळेस सीता नव्हती, कारण सीता ही दयाचं प्रतीक आहे, करुणेचं प्रतीक आहे. जोपर्यंत ती राहील तोपर्यंत दुष्ट व्यक्तींना मारता येणार नाही. म्हणून भगवंत म्हणला सीतेला पहिले गुफामध्ये घेऊन जा. आणि गेल्यानंतर भगवंताने काही मिनिटांमध्ये त्याचा वध केला. आणि हे दृश्य शूर्पणखा बघते आणि जाऊन ती आपली छाती पिटते खरदूषणासोबत. माझी समजूत घालण्यासाठी तुम्ही साधारण राक्षसांना पाठवलंय, स्वतःला त्याला मोठमोठे मानतात, आणि माझं जोपर्यंत या दोघांना मारून रक्त मी पेत नाही तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती भेटणार नाही, माझं हृदय शांत होणार नाही. असं द्वेषानं, ईर्ष्यानं नाही का, आणि बदल्याच्या भावनेनं ती खरदूषणा म्हटले. त्यावेळेस खरदूषण नाही का आपल्या 14,000 राक्षसासोबत भगवंताकडे युद्ध करायला येतात. आल्यानंतर त्यावेळेस लक्ष्मणजी भगवंताला म्हणतात, नाही तू घेऊन जा. लक्ष्मणजी म्हणतात, भगवंत मी युद्ध करतो, तुम्ही सीतेसोबत राहा. भगवंत म्हणले नाही. भगवंताला 2 कारण होते युद्ध करण्याचं. पहिलं कारण म्हणजे चित्रकूट पर्वतामध्ये सीतेला नाही का माझ्या शक्तीवर डाऊट होता, ती चेष्टा करायची की तुम्ही स्वतःला मोठमोठे म्हणतात पण तुमची शक्ती मला कुठं पाहायला भेटली नाही. कारण भगवंताचा पुरुष तत्व जागवलं ना, कारण सीतेने काय केलं, त्यांच्या अहंकाराला, अहंकार भगवंताचा नाचा नाही. गुरुदेव तुम्हारी जय जय हो महाराज, जय हो महाराज तुम्हारी जय जय हो, जय जय हो महाराज. गुरुदेव बाबा की जय. आपलं परम भाग्य आहे की आपल्यामध्ये आज वरिष्ठ वैष्णव आणि संत बाबा आले, त्यांनी आशीर्वाद दिला. आणि खरं तर संतांचे आशीर्वाद असेल तरच आपण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकतो. तर अशा प्रकारे जेव्हा आपला कुठं प्रसंग चालू होता, खरदूषण, आणि 14,000 राक्षस आल्यानंतर त्यावेळेस भगवंत सीतेला आतमध्ये लक्ष्मणाला सांगितलं, जा घेऊन जा त्यांना. आणि गेल्यानंतर तिथे दयाचा करुण्याचा पात्र असल्यामुळं सीता नाही का आतमध्ये ठेवली. आणि ठेवल्यानंतर भगवंत जे पहिले दूषण असतात त्यांच्याशी युद्ध करतात. आणि दुष्यंतशी युद्ध केल्यानंतर दुष्यंत काही काळानंतर बेशुद्ध अवस्थेत पडतात. आणि दुष्यंत बेशुद्ध पडल्यानंतर खर येतो, आणि खर सुद्धा 5,000 राक्षस मारले जातात. आणि काही पुन्हा 2,000 राक्षस आले, पुन्हा मारले गेले. आणि थोड्या वेळानं पुन्हा दुष्यंत आल्यानंतर त्याने रथावरून उतरला आणि आपले अस्त्रशस्त्र घेऊन नाही का भगवंतावर मारणार. त्याच वेळेस भगवंताने आपल्या 2 पावलाच्या अंतरावर दुष्यंतचा वध करून टाकला. आणि दुष्यंतचा वध का केला, आचार्य सांगतात, दुष्यंत हे शब्दाचा अर्थ जोपर्यंत आपल्याला स्पर्श करत नाही तोपर्यंत आपण त्या दुष्यंत पासून वाचलं पाहिजे. म्हणून भगवंताने 2 बाणात तेच वध करून टाकला. आणि हे केल्यानंतर जेव्हा खर आला आणि खर सोबत युद्ध केलं, भगवंत एका मुहूर्तामध्ये 1.5 मुहूर्तामध्ये सगळ्यांचा वध केला. 1.5 मुहूर्त म्हणजे 45 मिनिटं, आणि म्हणजे 1.5 तासामध्ये आसपास, ऑलमोस्ट 1.25 तासामध्ये सगळ्या असुरांचा वध केला. आणि हे केल्यानंतर, ह्या 2 असुरांचा वध केल्यानंतर भगवंत सगळ्या तिथले जे दंडकारण्या असुरवृत्ती होते सगळ्यांचा नाश केला. त्याच्यामधला एक अकंपन नावाचा असुर, तो वाचून कसा तरी पळत नाही का लंकेमध्ये जातो. आणि झाल्यानंतर सारा वृत्तांत रावणाला तो सांगतो की 2 युवक आहेत, ते देवता आहेत का किंवा मनुष्य यांचा काहीच परिचय नाही, पण अतिशय शक्तिशाली बलिशाली येतं. आणि तुमच्या 2 भावासहित 14,000 राक्षसांना मारलं. एवढंच नाही, तुमची जी बहीण होती शूर्पणखा, तिचे कान आणि नाक कापलं गेले. आणि जेव्हा हे ऐकता रावण, आणि ऐकल्यानंतर एवढा क्रोधित होतो. आणि क्रोधित झाल्यानंतर त्यावेळेस
अकंपन नाही का रावणाला म्हणतो, तुम्ही जर मला अभय दिलं तर मी आणखीन सांगू शकेल. रावण म्हणतो अभयदान. त्यावेळेस अकंपन भगवंताच्या शक्तीच्या बदल, रूपाबदल, गुणाबदल आणि त्यांच्या विविध अस्त्राबद्दल नाही का तो विस्तृत वर्णन करतो. आणि हे केल्यानंतर शेवटी तो सांगतो की त्यांचा भाऊ आहे अतिशय कोमल, पण त्यापेक्षाही सुंदर त्यांची जी पत्नी आहे सीता, ती अतिशय सुंदर आहे. तिचे डोळे एका मृगनयनी सारखे, तिचे केस अतिशय सुंदर आहेत, लावण्याचं मूर्तिमान स्वरूप आहे. आणि जसं अकंपन सीतेच्या सौंदर्याचं वर्णन करू लागलं, रावण हा कामी वासना असल्यामुळं जसं जसं तो सीतेच्या सौंदर्याचं ऐकत होता तसं त्याची काम वासना उत्तेजित होत होती. आणि झाल्यानंतर तो अतिशय तात्काळ त्याचा जो मंत्री असतो मारीचकडे जातो. मारीच पण तपस्या करीत बसलेला असतो. गेल्यानंतर तो झाल्यावर म्हणतो मला रामाचा वध करून मला सीतेचं हरण करायचंय. त्यावेळेस मारीच म्हणतो की मित्राच्या रूपामध्ये कोणीतरी शत्रू आहे तुझ्याकडे, जे तुला चुकीचं मार्गदर्शन करतोय. तू तुझ्या संसारामध्ये तुझ्या सुंदर देवकन्या आहेत, ऋषिकन्या आहेत, नागकन्या आणि तुझी पत्नी मंडळी सोबत आनंदी राहा. लंकेच्या नगरीमध्ये आनंद घेत राहा. ही विपरीत बुद्धी नको आणू की ज्यामुळे तुझा नाश होऊ शकेल. पण मारीचने जेव्हा अतिशय मार्गदर्शन केल्यानंतर रावण कुठेतरी शांत झाला. झाल्यानंतर काही वेळ गेल्यानंतर रावण जातो, शांत होतो. शूर्पणखा येते आणि आल्यानंतर शूर्पणखा छाती पिटत जोरजोरात रडत येते आणि आपल्या भावांचा वध झाला. खरदूषण 14,000 राक्षस मारले गेले आणि ती म्हणते तुला देवता घाबरतात, असुर दैव दानव घाबरतात, सर्प नाग वासुर 14 लोकातले सगळे घाबरतात. तू स्वतःला खूप मोठा व्यक्ती म्हणतोयस, पण जेवढा तू मोठा पाहिजे तेवढा मोठा नाहीये. आणि झालं काय, त्याला राग येतो, क्रोधित होतो. पण शांत झाल्यानंतर तो परिचय विचारतो, हे झालं काय. ते म्हणतात की मी दंडकारण्यामध्ये होते आणि हे जे 2 भाऊ आहेत दिसायला नाजूक सुकुमार आहेत, कोमल आहेत, आणि याने ती माझी अवस्था केली. रावण तर तो असं का, याचं कारण काय, मला आणखीन सांग. त्यावेळेस ती खोटं बोलते. म्हणते की त्यांची एक सुंदर पत्नी होती सीता, अतिशय कोमल आहेत. तिचं शूर्पणखा काय वर्णन करते, तिचे डोळे एवढे सुंदर आहेत, तिचे ओठ एवढे नाजूक आहेत, तिचे केस, तिचे कान, तिचे स्तन, तिचं उरस, तिच्या मांड्या, तिचे पाये, एवढं डिटेल्स वर्णन नाही का शूर्पणखा रावणा पुढे केल्यानंतर रावण एवढा मोहित होतो आणि म्हणतो की लाखो राण्या ठेवून तुला जेवढी सुंदर पत्नी, तेवढी सुंदर पत्नी ही सीता आहे आणि तिला प्राप्त करण्यासाठी, तुला आणण्यासाठी मी सगळं कार्य केलेलं आहे. आणि हिचं जर तुला ही नाही भेटलं तर तुला जीवनातलं कोणत्याही स्त्रीचं सुख भेटलं नाही सारखं आहे. आणि ते प्राप्त करण्यासाठी, ते आणण्यासाठी मी हे सगळं केलं. आणि त्यामुळं मी हे सगळं, माझ्यासोबत अन्याय अत्याचार झाला. काय झालं, तिनं खोटं बोलली. आणि खोटं बोलल्यानंतर रावण आधीच कामी आणि त्याने दुसरं ऐकल्यानंतर त्या मला आताची आता मला काय करायचं, सीता पाहिजे. आणि गेल्यानंतर पुन्हा मारीचकडे जातो आणि मारीचला सांगतो. मारीच म्हणतो तुला मी पहिल्यांदा सांगितलं होतं की तुझी बुद्धी भ्रष्ट तर झाली नाही. राम कोणी साधारण नाहीये. त्याने पहिल्यांदा जेव्हा विश्वामित्र मुनी सोबत जात असताना जो माझा भाऊ होता सुभाऊ, याचा वध केला. एक बाणाने मला समुद्रापर्यंत फेकलं. एवढंच नाही, मी त्याचा बदला घेण्यासाठी वनामध्ये भटकत होतो, फिरकत होतो हरणाच्या रूपामध्ये. त्यावेळेस त्याने मला जेव्हा पाहिलं तर माझे 2 जे संगी होते त्यांचा पण वध केला. पण मी कसं तरी स्वतःला लपून नाही का तिथून वाचलो आणि इथं तपस्या करून मी नाही का माझं जीवन जगतोय. त्यामुळे हे रावणा, तू काय जाऊ नको. तो राम कोणी साधारण नाहीये. विष्णू सारखी शक्ती त्याच्यामध्ये, त्याच्याकडे अस्त्रशस्त्राचा भंडार आहे. कदाचित हे तुझ्या मृत्यूचं कारण ठरेल. म्हणजे तुझं ऐश्वर्य, पत्नी सगळं निघून जाईल आणि तुझा मित्राच्या रूपामध्ये कोणीतरी शत्रू आहे जे तुझं नुकसान करते. आचार्य प्रश्न विचारतात, शूर्पणखानं असं का केलं. याचं कारण असं आहे, शूर्पणखाचे जे पती होते रावणाने तिचा वध केला होता आणि तिच्या मनामध्ये कुठं बदलायची भावना होती
आणि ते बदल्याची भावना काढण्याकरता पाहिलं की रावणाचा वध कोणी करू असू शकेल तर हाच व्यक्ती असू शकेल, तिला ती बदला घ्यायचा होता, असं आचार्य टीकेमध्ये वर्णन करतात. येऊन महाभारतामध्ये जो गांधार देश आहे, आजचा गांधार अफगाणिस्तानमध्ये, शकुनी का बरं येऊन राहिला कौरवांकडे, याचं कारण असं आहे, जो धृतराष्ट्र अंध होता आणि भीष्मदेव जेव्हा गेले आणि धृतराष्ट्रासाठी कन्या मागितली गांधार देशातून, त्यावेळेस शकुनीने शपथ घेतली की माझी बहीण एवढी सुंदर आहे आणि या आंधळ्याला माझी बहीण दिलेली आहे, मी यांच्या कुळाचा जोपर्यंत नाश करणार नाही तोपर्यंत मी याच्यातून हस्तिनापूर मधून जाणार नाही. म्हणून शकुनी कंधार मधून तेव्हापासून अतिरेकी राहतात, पण आताच नाही राहत, तेव्हापासून अतिरेकी राहत होते. तेव्हापासून तो कौरवांकडे राहिला आणि कौरवांचा सर्व नाश केला. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की त्याच भावनेनं शूर्पणखा राहत होती. आणि राहिल्यानंतर तिने जेव्हा हे वर्णन केलं, मारीच सगळं समजून सांगितलं, पण ते म्हटले मी तुझा सल्ला ऐकण्यासाठी आलो नाही. मी जे एक तर तुला दोनच पर्याय, काय दोन पर्याय आहेत. एक पहिला पर्याय माझ्या हातून मारावं लागेल, नाहीतर रामाच्या हातून मारावं लागेल, तू ठरव काय करायचं. त्यावेळेस मारीसने विचार केला, ह्या असुराच्या मरण्यापेक्षा मी रामचंद्राच्या हाताने मिले तर काय हरकत, मरण तर आहेच ना. आणि म्हणून तो काय करायचं तर प्लॅनिंग करतात एक सुंदर हरणाच्या रूपामध्ये, आणि गेल्यानंतर रामचंद्राला घेऊन जा आणि रामचंद्राने तुला बाण मारल्यानंतर दुसरं कार्य कर, सीताने लक्ष्मणाला आवाज दे, भ्रमित करून टाक, रामासारखा आवाज काढ, त्यामुळे लक्ष्मणजी दूर जातील आणि तेव्हा मी सीतेचं हरण करेन. अशी त्यांची प्लॅनिंग योजना ठरली. आणि गेल्यानंतर मारीच सुंदर हरणाचं रूप घेतो, त्याच्यामध्ये त्याच्या शिंगामध्ये माणिक मोती लागलेले असतात, त्याच्या शरीरामध्ये रत्न जडित हिरे मोती लागलेले असतात. ते हरिण चमकत एकदम बागडत त्या दंडकारांच्या वनामध्ये, पंचवटी क्षेत्रामध्ये आणि गोदावरीच्या तटामध्ये उड्या मारत होतं. कधी चारा खायचा, कधी उड्या मारायचा. बाकीचे हरण होते त्याचा वाज घेऊन पळाले की हरणाच्या रूपामध्ये कोणीतरी राक्षस आहे, म्हणून सगळे पशु पक्षी प्राणी नाही का पळून गेले होते. हे हरिण कधी उडी मारायचं, कधी जवळ यायचं, पुढे बाहेर जायचं, असं बागडत सीतेच्या बाजूला. आणि सीता त्यावेळेस ते हरणाचं जे रूप आहे ते पाहिल्यानंतर मोहित झाली. आणि तिला मोहित झाल्यानंतर कसं करू, मला हे हरिण पाहिजे. आणि म्हणते हे राम, हे लक्ष्मण बाहेर या, किती सुंदर हरिण आहे, आपल्याला जिवंत जर असेल तर आपण अयोध्यामध्ये घेऊन जाऊ. माता कौशल्या, सुमित्रा, कैकेयी किती आनंदित हो, भरत राजा किती आनंदी होईल, मी माझ्या महलामध्ये याची काळजी घेईन. आणि जिवंत नाही जर भेटलं, मृत जरी भेटलं, त्याची चामडी नाही का आपण घेऊन जाऊ आणि याला सुंदर आसन करूया जे तुमच्यासाठी माझ्यासाठी राहील. लक्ष्मणजी म्हणतात की वहिनी, हे हरिण कोणी साधारण नाही, भगवंत या सृष्टीमध्ये असं जे हिरे जोडीत हरणं आतापर्यंत मी कधी पाहिलं नाही आणि सृष्टीनं कधी निर्माण केलं याचं वर्णन पण नाहीये. त्यामुळे कोणीतरी राक्षस किंवा मारीस राक्षस आहे, तुम्ही मोहित होऊ नका. लक्ष्मणजी चेतवणी देतात, पण सीता मैया भ्रमित झाली, भगवंताला तिथे लीला करायची. कंचन मृग बन कर आया. त्यावेळेस सीता मैया हट्ट धरू लागली, कसं करू, मला हे हरिण पाहिजे. त्यावेळेस भगवंत म्हणतात, अगे सीते, या सृष्टीमध्ये असं हरिण नाहीये. पण सीता म्हणे नाही, मला पाहिजे. लक्ष्मणजी सांगतात भगवंताला, सीतेला सांगतात, पण भगवंत म्हणतात, अरे लक्ष्मण, ही 12 वर्षापासून आपल्या सोबत राहतीये, हिने कोण्या गोष्टीचा हट्ट नाही केला, पहिल्यांदा काहीतरी गोष्ट मागतीये. आणि पतीचं काम आहे पत्नीचा हट्ट पुरवणे, कारण की बाल हट्ट आणि स्त्री हट्ट खूप कठीण असतं. यांना तो हट्ट पुरवल्याशिवाय ती शांत होत नाही. तुला कळत आहे, मला कळत आहे, पण सीतेला कळत नाही. थोडंच लक्ष्मण, प्रभू, ही काहीतरी मायावी दिसतंय, हे काहीतरी एक मोठं कटकारण दिसतंय, सहजासहजी आपण हे करू नये. ते म्हणले नाही, माझं काम आहे, तिने हट्ट दिलाय आणि तो हट्ट पूर्ण. पण मी तुला सांगतो, तू या पर्णकुटीमध्ये राहा आणि सीतेचं रक्षण कर. जोपर्यंत मी येत नाही
तोपर्यंत तू हे आश्रम किंवा ही पर्णकुटी सोडायची नाही. आणि मग ते हरण उड्या मारत इथून तिकडं टुनुक टुनुक करीत तिकडं जात असताना भगवंत त्याचा वेध धरत होते. कधी अदृश्य व्हायचा, कधी प्रगट व्हायचा, कधी लांब जायचा, कधी जवळ यायचा. आणि असं गेल्यानंतर भगवंत थकले भागले, ते आपल्या हाताला लागता लागत नव्हतं. आणि बऱ्याच वेळानंतर भगवंत थकले, हतबल झाले. भगवंत इथे लीला करत होते. आणि शेवटी भगवंतानं ठरवलं, दुपारच्या मध्य वेळ निघून गेलेला होता. हे दृश्य सकाळपासून तर दुपारपर्यंत मध्य काळापर्यंत चालत होतं. आणि चालत असता त्यावेळेस भगवंताने ठरवलं, आता याचा वध केला पाहिजे. भगवंताने एक बाण घेतला आणि आता याला शेवटचं, याला खूप संध्या देण्यात आल्या. पहिल्यांदा ईश्वमित्राच्या मिळण्या वेळेस मध्यंतरी तो असुर होणार त्यावेळेस मी दिली, पण आता तिसऱ्यांदा माफी नाही. आणि म्हणून भगवंत आपला बाण काढतात आणि बाण असा तुनीर धरून त्याचा निशाणा पकडून त्याचा वध करून टाकतात. आणि केल्यानंतर जसा तो होतोय आणि तो जाग्यावर पडल्यानंतर, हे सीते हे लक्ष्मण मला वाचवा, हे सीते हे लक्ष्मण मला वाचवा, मला वाचवा. हे जसं वाक्य ऐकता सीता आणि लक्ष्मण ते म्हणतात की सीते नाही का लक्ष्मण तू जा. आताचे आता तुमचे बंधू संकटामध्ये पडले, समस्यामध्ये पडलेले, त्यांचं रक्षण कर. लक्ष्मणजी म्हणतात, माझे बंधू कोणी साधारण व्यक्ती नाहीये की जे कोणता असुर त्यांना मारू शकेल. मी त्यांना जाणतो, त्यांच्या काय बाणानं सगळी सृष्टी नाश होऊ शकते. लक्ष्मी त्यावेळेस सीता नाही का आपले वाघ बाण चालू करते. कदाचित तुम्ही एवढ्या वर्षे ह्याच गोष्टीची वाट बघत होते की माझे पती कधी मरेल आणि तुम्ही माझा भोग घ्याल, पण ते मी कदापि होऊ देणार नाही. मी अग्नीत शरीर त्यागेन, पाण्यामध्ये जीव देईन किंवा मी फाशी घेईन, मी काही ना काही प्राण त्यागेन, पण हे लक्ष्मण तुमची होणार नाही, कारण तुम्ही ह्याच गोष्टीची वाट बघत होते. लक्ष्मणजीने आपल्या कानावर नाही का हात ठेवले. वहिनी, आतापर्यंत मी कधी तुमच्या चरण कमलाशिवाय कधी पाहिलं नाही आणि तुम्ही माझ्या असा दोषारोपण करतायत. आणि तिथून तो मारीच म्हणताय, हे सीते हे लक्ष्मण तुम्ही मला वाचवा, तुम्ही मला वाचवा. त्यावेळेस सीता नाही का मोहित होते आणि स्वतःला नाही का ती रडत असते, आकांत करीत असते. मग ते तुम्ही भरताचे दूत आहात. लक्ष्मणाला बाण सोडते, तुम्ही भरताचे दूत आहात आणि दुसरं म्हणजे तुम्हाला भोग घ्यायचा म्हणून एवढ्या दिवस तुम्ही आमच्या सोबत राहिलेले. आणि जेव्हा वाघ बाण सोडल्या जातात, त्या वाघ बाणाने लक्ष्मणजी नाही का घायल होऊन जातात. आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यावेळेस आपला बाण घेतात आणि लक्ष्मण रेवतात, वहिनी ही रेखा जर दिली याला पार करून जाऊ नका. आणि आपल्या चरणाचं वंदन करून लक्ष्मण निघून जातात. त्याच वेळेस लक्ष्मण जसे दूर जातात त्यावेळेस हा जो रावण आहे तो साधूच्या वेशामध्ये येतो. सुंदर वेश धारण केलेला असतो. आणि नंतर भिक्षा दे पर्णकुटी जाण्यानंतर, आणि जसं तो सीतेला पाहतो, सीतेला पाहिल्यानंतर सीतेच्या सौंदर्याचं वर्णन करतो, किती तू किती सुंदर आहे, तुझा कटी प्रदेश, तुझे नाक, तुझे डोळे, तुझं उरज, एवढं वर्णन केल्यानंतर म्हणते की वनामध्ये फिरकणाऱ्या व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा तू माझ्यासोबत का येत नाहीस. त्यावेळेस सीताला थोडा वेगळं वाटलं की हा साधूच्या वेशामध्ये दिसतो पण काय विचित्र गोष्ट बोलतोय. आणि मग तिनं काहीतरी भिक्षे देण्याचा तयारी केली. पण त्यावेळेस आचार्य वर्णन करतात की सीता त्याला मोहित झाल्यानंतर एवढं गुणगान करतात रावण, आणि सीता दुर्लक्ष करून त्याचा आदर सत्कार करतात. पण शेवटी सगळा पर्याय नाही, तर ते म्हणतात तुला जर भिक्षा द्यायची असेल तर ही रेषा आहे ना याला तू पार करून मला भिक्षा दे. आणि त्यावेळेस भिक्षा देताना सीता काय करते, तूर्ण धरते. आचार्य श्री वैष्णव संप्रदाय म्हणतात गवताचं पात का धरले. त्यावेळेस रावणानं आपला परिचय दिलेला असतो, काय म्हणतात, मी दशग्रीव रावण आहे.
माझं एवढं लंकेमधलं ऐश्वर हे सगळं काही एवढं डिटेल्स वर्णन करतात. केल्यानंतर तिथे सीता गवताचं पातं धरते. का बरं धरले? तर त्यावेळेस सीता म्हणते तुझं ऐश्वर माझा गवताच्या पातका याच्याप्रमाणे गवतासारखं दुय्यम आहे. दुसरं, हे गवताचं पात माझा बंधू आहे, कारण माझा जन्म भूमीतून झालेला आहे आणि भूमीतून जन्म झाल्यानंतर गवत हे माझा बंधू, ते माझं रक्षण करेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तू हे पात आहे रामचंद्रासमोर, तू नाही का ह्या पात्याप्रमाणेच, तू पात्याप्रमाणे गवताच्या पात्याप्रमाणे, म्हणून तिनं ते पात धरलेलं होतं. रावणाला कोणताही प्रभाव पडला नाही, काही पडला नाही आणि तिनं आपलं अवयढव्य शरीर धारण केलं. याचं पण डिटेल्स वर्णन आपल्याला अजून 3 दिवसामध्ये आता अरण्यकांड, किष्किंधा कांड, युद्धकांड, उत्तरकांड 4 कांड कंप्लीट करायचे. म्हणून आजपासून मी गाडी जोरात पळायचं ठरवलं की जेवढं होईल तेवढं घेऊया. 2 मिनिटं भजन करूया. राजा राम राम. तर रावणासोबत ती चर्चा झाल्यानंतर इच्छा नसताना ती बाहेर येते आणि रावण तिचं हरण करतं. आणि जसं सीतेला हरण केल्यानंतर पहिले रावण तिचे केस पकडतो आणि केस पकडल्यानंतर तिच्या एका उजव्या हाताला धरून नाही का आपल्या खांद्यावर घेतो. आचार्य म्हणतात ओरिजिनल सीता त्या अग्नीमध्ये जी लक्ष्मण रेखा होते त्याच्यामध्ये राहिली होती आणि जी मायावी सीता होती त्यावेळेस रावणाने नाही का मायावी सीतेला घेऊन गेलं. याचं प्रमाण पद्मपुराणामध्ये रेफरन्स मध्ये येते. आणि मग माया सीता गेल्यानंतर ती कोण होती? वेदवती होती, कुबेराची सून. आणि त्यावेळेस रावणाने तिला अन्याय अत्याचार केला. त्यावेळेस वेदवतीने शाप दिला होता, याच्या पुढे कधी कोण्या स्त्रीला स्पर्श करेन तो तुझा नाश होऊन जाईल. आणि दुसरं कारण, मी तुझ्या मृत्यूचं कारण ठरणार आहे. म्हणून तीच वेदवती सीता होऊन आली, जी मायावी सीता आहे. आणि भगवंत शेवटी अग्नी परीक्षा घेतील ना, त्यावेळेस ती मायावी सीता आतमध्ये जाईल आणि ओरिजिनल सीता पुन्हा बाहेर येईल. म्हणून इथं कंबस्वामी आणि महर्षी वाल्मिकी याच्यामध्ये हा वर्णन केले जाते. आणि केल्यानंतर जसं सीतेला हरण केलं, खांद्यावर ठेवलं, हे राम हे लक्ष्मण मला वाचवा, मला वाचवा, हे राम हे लक्ष्मण. आणि एवढं ती उत्कंठेनं रडत होती. वृक्षांना, लतांना, पशु पक्षी प्राण्यांना नाही का आवाज देत होती, मला वाचवा, माझं रक्षण करा, माझं रक्षण करा. पण कोणी येत नव्हतं. त्याच वेळेस गृद्ध म्हणजे जटायू हे दृश्य पाहतात. आणि जटायूने जसं पाहिलं तर त्यावेळेस आक्रमण करतात रावणावर. रावण जटायू विचार करतो, मी वृद्ध जर्जर आहे आणि हा रावण तरुण आहे, याच्याशी मी हे करू शकत नाही. पण आपल्याकडे जेवढी शक्ती होते त्या शक्तीने नका त्या नखाने आणि चोचीनं रावणाला रक्त बंबाळ करू लागला. त्याचे गाढव मारले, ज्याचं पुष्पक विमान आहे त्याचं उद्ध्वस्त करून टाकलं, त्याचा मुकुट बाजूला फेकला, त्याचे अलंकार बाजूला फेकले. मागून पाठीवर आक्रमण करू लागला आणि पाठीवर आक्रमण करून भयंकर त्याला नाही का वरबाडलं. त्याचं हे केल्यानंतर रावण पण हतबल झाला. आणि हे युद्ध खूप वेळा चाललं. एवढं चाललं की रावणाने त्यावेळेस विचार केला, आता दुसरा पर्याय नाही, म्हणून आपलं खड्ग तलवार घेतात आणि जटायूचे पहिले दोन्ही पंख कापून टाकतात. आणि पंख छाटल्यानंतर त्यावेळेस त्याचे पाय पण छाटतात. आणि पंख छाटल्यानंतर जटायू रक्तबंबाळ होतो आणि जमिनीवर धराशायी होतो. त्यावेळेस सीता नाही का धावत जाते आणि नाही का जटायूला आलिंगन करण्याचा प्रयत्न करते की ज्या जटायूनं माझं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस रावण एवढा क्रूर होता, एवढा निष्ठुर होता, त्याने कोणताही विचार करून पुन्हा सीतेचा केस आणि हात धरून पुन्हा फडफडत वळून आपल्या पुष्पक विमानामध्ये बसवलं. गेल्यानंतर दक्षिण दिशेला गेल्यानंतर इथे त्यावेळेस राम आणि लक्ष्मण येतात. लक्ष्मणाला जसं पाहतात भगवंत पहिले फटकारतात. आणि एवढं फटकारल्यानंतर लक्ष्मणाला म्हणतात की तू सोडून कस काय आलास? हे तुला सोबत नाही, कोणी राक्षसानं खाल्लं नाही, कोणी पशु पक्षी प्राण्यांना आक्रमण केलं नसेल. मला नाही का माझा डावा डोळा नाही का फडफडतोय, मला अपशकून दिसत आहेत. जे प्राणी आहेत ना ते विरुद्ध आवाज काढले जातात. प्रकृतीचं वातावरण बदलले, मला काहीतरी अपशकून दिसतंय.
संकट दिसतात, समस्या दिसतात, तू सोडून कस काय आला? रामचंद्र बोलत होते, सारखं बोलत होते. लक्ष्मणजी स्वतःचा कधी सांगण्याचा ऐकण्याचा प्रयत्नच नाही केला. रामचंद्राचं सगळं बोलणं झाल्यानंतर लक्ष्मणजी म्हणतात की मी वहिनीने जे जे बोललंय, मला माझे किती कठोर शब्द बोलले, काय काय बोललं, त्याचं वर्णन नाही का लक्ष्मणजी रामचंद्राला सांगतात. तर त्यावेळेस भगवंत म्हणतात, स्त्रियाचं काम आहे वाघ बाण सोडणं, तेवढं मनावर नाही घ्यायचं असतं. ते म्हणतात दादा दोन्हीच्या याच्यामध्ये मी फालुदा झालोय. एका साईडला वहिनी, एका साईडला तुम्ही. त्यांचं नाही ऐकलं तर ते आरोप करतात, तुमचं ऐकलं तर असं केलं, करू तर काय करू? मग आचार्य म्हणतात कधी पण आपली जी वाणी आहे ना ती खूप सांभाळून बोलले पाहिजे. तुमच्या वाणीनं किती नुकसान होऊ शकते, काय नुकसान होऊ शकतं? पहिलं नुकसान काय, सीता एवढी कठोर बोलली म्हणून लक्ष्मणजी गुरु गेले. आचार्य या प्रसंगातून दोन आपल्याला शिक्षा देत आहेत. पहिलं म्हणजे आपल्यासोबत भगवंत होते, लक्ष्मणजी होते, पण आपण भगवंत सोडून नाही का भौतिक गोष्टीच्या मागे लागलो. तर जेव्हा भौतिक गोष्टी आपल्याला भेटतील, पण त्या गोष्टीबरोबर पहिली गोष्ट तुमच्या जीवनातून भगवंत निघून जातील. रामचंद्र सोबत असताना सुद्धा सीतेने काय केलं, मला हरिण पाहिजे, आणि जसं भौतिक गोष्टीची कामना केली भगवंत निघून गेले. दुसरी गोष्ट, भगवंत गेल्याबरोबर गुरु जे लक्ष्मणजी आदी गुरु म्हटले जातात ते सुद्धा निघून गेले. आणि तिसरं म्हणजे भक्ती देवीचं हरण झालं. म्हणून भौतिक गोष्ट भगवंत सोडून तुम्ही मागतात तो तुमच्या जीवनामध्ये नुकसानच आहे. म्हणून या जीवनामध्ये भगवत भक्ती करीत असताना भगवंता व्यतिरिक्त दुसरं काहीच मागितलं नाही पाहिजे. आपल्या जीवनामध्ये मंदिरात गेल्यानंतर लोकांना घंटी वाजवतात. मला कधी कधी प्रश्न पडतो की घंटी वाजल्यानंतर देव आता हा काय मागेल माहित नाही. धनम दे, जन्म दे, सुंदरी दे, हे दे, ते दे. देव म्हणे घंटा वाजवून नाही का, टेन्शन मध्येच काम आहे बाबा. म्हणून आमच्या हरे कृष्णामध्ये घंटी लावत नाहीत. आमच्या मुखामध्ये एकच घंटी चालते तोंडामध्ये, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. या घंटीनं भगवंत बोलवल्या जातात. आणि म्हणून आचार्य म्हणतात दोन गोष्टी शिकायच्या. एक म्हणजे भगवंत सोडून काही मागायचं नाही, याच्यावर खूप विश्लेषण आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्या वाणीला नाही का संयम ठेवला पाहिजे. आपण काही बोलतो, कोणाला बी बोलतो, किती बोलतो, काही गणताच नाही. सीता काय बोलली त्याच्यामुळे नुकसान काय झालं, पहिलं गुरु गेले आणि स्वतःचं अधोपतन झालं. अधोपतन नाही म्हणतात, रावणानं तिचं हरण केलं. म्हणून मायबापानं परिवारात राहताना, संबंधामध्ये राहताना आमचे गुरु महाराज म्हणतात या जगामध्ये समस्येचं मुख्य कारण कोणतं असेल, आपलं तोंड आहे. आपल्या तोंडावर नियंत्रण ठेवा खाण्याच्या बाबतीत. आणि खाण्यापेक्षा जास्त बोलणं, मारलेला बाण आणि बोललेले शब्द पुन्हा कधीच येत नाही. आपण परिवारामध्ये भडाभड बोलत असतो. कधी कधी विचार करा, जेव्हा आम्ही हे शब्द बोलतोय आणि हे शब्द त्याच्या जागी मी जर असेल तर ते शब्द मला किती लागू शकतात. कधी आपण संवेदनेने विचार केला का? आपण कधी विचार करत नाही. किती बोलतो, किती निंदा करतो, किती भांडण करतो, वाटेल ते मनातल्या भडास काढतो. मी तुम्हाला हे तळमळीने का सांगतोय, नाशिकमध्ये 1.5 वर्षापूर्वीची घटना आहे. संध्याकाळी 5:30 वाजता मी आपल्या मंदिरामध्ये आंब्याचं झाड आहे तिथे बसल्यानंतर काही परिवार माझ्या सोबत आले होते भेटायला. संध्याकाळच्या टायमाला काउन्सिलिंग घेण्यासाठी येतात बरेच परिवार. आल्यानंतर एक माताजी, खूप मोठ्या घरातली, गंगापूर मध्ये राहायची ती, आणि तिने जसं मला लांबून पाहिलं ती जोरदार रडू लागली. अशा हुदके देत देत आणि ती रडत रडत माझ्या जवळ आली. म्हणजे प्रभूजी 2 मिनिटं येतात का? आता मी घाबरून गेलो आणि माझ्यासमोर 5-6 फॅमिली बसली. मी कसं काय जाऊ? बरं हा ठीक आहे म्हणून. माताजी काय झालं रडण्यासाठी? आणि जसं मी हे विचारलं ते आणखी जोरात रडायला सुरुवात केली. त्यांना कंट्रोलच होत ना, त्या एकदम अशा जोरदारात हुदके देत रडत होते. म्हणलं बरं ठीक आहे. त्यांचं सगळं रडणं झालं. म्हणलं माताजी काय झालं, तुमच्या रडण्याचं कारण मला सांगू शकाल का? मी तुम्हाला काय मदत करू शकेल तुमची? ते म्हणले प्रभूजी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची. आज माझा मुलगा
ह्या कृष्णामुळं आणि तुमच्यामुळं वाचला. म्हणलं माझ्यामुळं कृष्णामुळं. म्हणे प्रभूजी माझा मुलगा 22-23 वर्षाचा आहे. कॉलेजमध्ये काहीतरी झालं मैत्रिणींसोबत. कॉलेजमध्ये झाल्यानंतर तो घरी आला आणि त्याने मला हे प्रसंग सांगितले. तर मी त्याला खूप रागवले, खूप बोलले. माझ्या मनातली बऱ्याच दिवसातली जी भडास होती मी सगळी भडास काढली. आणि काढल्यानंतर त्याला राग सहन नाही झाला. 6व्या मजल्यावर गेला आणि त्याने उडी मारली. नेमकं खाली पिंपळाचं झाड होतं, त्या पिंपळा झाडामध्ये हात टाकला प्रभूजी. त्याच्यामध्ये त्याचा पाय आणि हात फ्रॅक्चर झाला. आणि आज तो बरा आहे बरं प्रभूजी. आणि पुन्हा रडायला सुरुवात केल्या. आणि शेवटी त्या म्हणल्या माताजी प्रभूजी एक गोष्ट सांगू का, कधी कोणाला नका बोलू, तुमच्या मनातला भडास निघेल, तुमचा राग पण व्यक्त होईल, पण तुमच्या रागामुळे तुमच्या शब्दामुळे कोण कधी जीवनात जीव गमवून बसेल माहित नाही. प्रभूजी कोणाला बोलू नका, ज्याचे कर्म त्याला भोगू द्या, ज्याला जसं वागायचं तसं वागू द्या. आपण कोणाचे काही गोष्टी कमी करू शकत नाही. मी आज माझ्या मुलाला गमवून बसले असते केवळ माझ्या वाणीमुळं, माझ्या तोंडामुळं मी गमवून बसले शकले असते. म्हणून तुम्ही लोकांना मार्गदर्शन करतात, प्रवचन करता, ह्या गोष्टी मुद्दाम सांगा की अरे बाबा तुमच्या बोलण्यानं कोणी काय कधी करेल माहित नाही. एवढंच नाही, आमचे मुंबईचे एक ब्रह्मचारी वरिष्ठ, कांदिवली मधली घटना आहे. त्या पती पत्नी लग्न झाल्यानंतर 8 वर्षाने त्यांना एक मुलगा झाला. 5-6 वर्षाचा मुलगा होता. नवरा बायकोचं कठोर भांडण झालं आणि 4थ्या मजल्यावर राहायचे ते. आणि त्या भांडणामध्ये नवरा म्हटला आता याच्या पुढे तू जास्त बोललीस ना, हा मुलगा मी खाली सोडेल. ते म्हणते तुझा आणि माझा एकट्याचं काय, एकट्याचं थोडे दोघांचं आहे, सोड. आणि सोडलं. विचार करा, 6 वर्षाचा मुलगा वरतून सोडल्यानंतर काय राहील 4थ्या मधल्यावर. आणि जसं त्या स्त्रीनं ते पाहिलं, पळत पळत येऊन बघते तर 2 डेड बॉड्या दिसतात. एक म्हणजे तिचा मुलगा आणि दुसरा नवरा. ही कांदिवलीची घटना आहे. प्रभूजी सांगत होते की लोक किती बोलतात, घरामध्ये, परिवारामध्ये, समाजामध्ये वाटण तसं लोकांना बोलत राहतात, लोकांच्या हृदयामध्ये घाव करीत राहतात. हा प्रसंग आलाय, साईटला जातो आपण. पण ह्या तोंडाला कंट्रोल करा. तुमच्या वाणीनं कुठं काय होईल माहित नाही. सावध राहिलं पाहिजे, जीवनामध्ये अलर्ट राहिलं पाहिजे. याची कितीतरी घटना आहेत, मी जास्त सांगत नाही. आणि हे झाल्यानंतर सीताच्या गोष्टीतून हे नुकसान झालं आणि भगवंत गेले त्यांच्या जीवनातून. एक तर भौतिक गोष्ट मागितली, भगवंत गेले, गुरु गेले आणि संबंध खराब झाले. आणि ह्या सीताचं हरण केल्यानंतर जेव्हा भगवंत येतात, लक्ष्मणाला समजून सांगतात, लक्ष्मण जे सांगतात. आणि त्यावेळेस भगवंत म्हणतात जा गोदावरीच्या तटावर बघून ये, सीता आहे का. भगवंत जसं एखादं गायीचं बछडू हरवल्यानंतर गाय तळमळ करते, त्याच प्रकारे भगवंत सीतेच्या शोधामध्ये, हे सीते, हे सीते, वृक्षांना, लता वेली, पशु पक्ष्यांना, प्राण्यांना, हरणांना, मोरांना विचार, माझ्या सीतेला तुम्ही पाहिलं का, माझ्या तुम्ही सीतेला पाहिलं का, हे सीते, हे सीते, असा विलाप करू लागले. विलाप करीत असताना लक्ष्मण सांत्वना देत होते. सांत्वना बरोबर नाही का शोधत पण होते. म्हणजे काळजी करू नका. त्यावेळेस एक हरिण येत आहे आणि भगवंत त्या हरिण होता, हरिण तू माझ्या सीतेला पाहिलंस का, तू माझ्या सीतेला पाहिलं. हरिण नाही का वरती पाहत आहे, दक्षिण मुखीकडे नाही का तो इशारा करतोय. त्याला बोलता येत नाही, व्यक्त करता येत नाही. लक्ष्मणजी इशारा करतात की भगवंता, राम, प्रभू, सीता कदाचित दक्षिण मुखीला गेलेली आहे, त्याला कोणतरी नेलेलं आहे. आणि म्हणून झाडांना विचारतात, तिथं पर्वताने विचारतात, तुम्ही जर माझ्या सीतेला सांगितलं नाही तर मी सगळ्या सृष्टीचा नाश करेल, उद्ध्वस्त करून टाकेल. आज माझा क्रोध काय, मला माझ्या प्राण प्रियपेक्षा माझी सीता मला प्रिय. ज्या सीतेने माझ्यासाठी सर्व काही त्याग केला, तिने कोण्या गोष्टीचा हट्ट नाही केला, पण एक गोष्टीचा हट्ट पुरवण्यासाठी ती मी कमी पडलेलो आहे. म्हणून सीते, सीते असं शोधत शोधत त्यावेळेस लक्ष्मण म्हणजे म्हणतात, तुम्ही शांत व्हा, धैर्य ठेवा. धैर्यानं नाही का आपल्याला विजय प्राप्त होतो. अधीर असेल तर मनुष्य आपल्या जीवनात सगळं काही गमवून बसतात. आणि तुम्ही जर धैर्य सोडलं तर बाकीच्यांचं काय व्हायचं. आणि लक्ष्मण म्हणजे त्यांना
अतिशय सांत्वन करीत असताना, त्या क्रोधाला शांत करीत असताना शोधत हे सीते असं करत दक्षिण दिशेने जातात. त्याच वेळेस त्याला एक पक्षी दिसतो, रक्तबंबाळ असतात, त्याचे पंख पडलेले असतात. तिथे काही गाढव मेलेले असतात. सगळं वातावरण अतिशय भयंकर रक्त सांडलेलं असतंय. त्यावेळेस हे दृश्य भगवंत आणि लक्ष्मण जे पाहतात आणि रागाच्या भरात आपला बाण काढतात आणि बाण काढून म्हणतात, पक्ष्यानं कदाचित माझ्या सीतेला खाल्लेला असेल, मी आताचे आता या पक्ष्याचा मी वध करून टाकेल. राक्षस आहे का हा पक्षी आहे? पण हा पक्षी कोण असतो? जटाई असतो. तो राम राम सीता सीता राम लक्ष्मण, जसं हळूहळू आवाजामध्ये जटाई बोलत होता. भगवंताने पाहिलं, अरे ह्या जटाई आहे, माझ्या वडिलांचे मित्र आहेत. भगवंत जातात जटायूला आणि त्यांचं जे मस्तक आहे आपल्या मांडीवर घेतात आणि विचारतात, काय झालं जटायू? त्यावेळेस म्हणतात, भगवंता तुमच्या सीतेला दशग्रीव रावणाने काय दक्षिणेकडे हरण करून गेलेले आहे. मी माझ्या वाचवण्याचा सगळं काही प्रयत्न केला, पण मी असफल झालोय. मी तुमच्या सीतेला वाचवू शकलो नाही, मला क्षमा करा. माझी जेवढी काही शक्ती होती, जेवढं काही मी प्रयत्न केले, असफल झालो. आणि सीतेचा निरोप देण्यासाठी माझ्या शरीरामध्ये मी प्राण याच्यासाठी धारण केलेला आहे की तुम्हाला तो निरोप पोहोचावा, म्हणून मी शरीर धारण केलं. मी निरोप पोहोचवला, आता माझं जीवन सफल झालं. आणि राम म्हणता म्हणता तिथे नाही का भगवंताला पाहत नाही का जटायू प्राण त्याग करतात. आणि केल्यानंतर जटायू नाही का साकेत धामाला निघून जातात. भगवंत जटायूचा अंतिम संस्कार करतात. हे आपल्या नाशिकमध्ये जटायूचं स्थान आहे. अंत्येष्टी संस्कार करतात, सगळ्या विधी पार पाडतात. आणि भगवंताला जटायूचं दुःख का होतंय? आज मला सीतेपेक्षा जटायूचं दुःख जास्त होतंय की ज्या जटायूनं माझ्यासाठी आणि सीतेसाठी आपला प्राण त्याग केला, आणि मी याचे ऋण फेडू शकत नाही. आचार्य वर्णन करतात की जे न सांगता भगवंताची सेवा करतात, भगवंत त्याला नाही का कृपा प्रदान करतात. जे भाग्य दशरथ महाराजाला लाभलं नाही, ते भाग्य जटायूला लाभलं. कारण दशरथ महाराजाच्या अंतिम वेळेस रामचंद्र नव्हते, पण जटायूच्या अंतिम वेळेस नाही का भगवंत होते. का बरं? प्रश्न विचारलेला आहे तिथे. आचार्य म्हणतात, जेव्हा दशरथ आणि जटायू भेटले होते, त्यावेळेस त्यांची मित्रता एवढी होते, त्यावेळेस जटायू म्हटलं की दशरथ तुझे पुत्र ते माझे पुत्र असतील, आणि माझी इच्छा आहे तुझा जो मोठा पुत्र असणार आहे तो माझ्या अंत्येष्टीच्या वेळेस यावं, मला त्याला पाहता पाहता देह त्याग करावा. आणि म्हणून भगवंताने ते वचन, वडिलांचं वचन पूर्ण करण्यासाठी जटायूकडे आणले. आणि म्हणून आपल्या वडिलांचे वचन पूर्ण जटायूचा अंत्येष्टी संस्कार केलं. आणि दुसरं कारण, सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तुम्ही जीवनभर भक्ती केली आणि तुम्हाला शेवटी जर भगवंत नाही आठवले तर भगवंत स्वतः येऊन तुमचा उद्धार करता, तुम्हाला जाण्याची गरज नाही. म्हणून आचार्य म्हणतात, भगवंताला पाहण्याचा प्रयत्न नका करू, भगवंत तुम्हाला कधी दिसणार नाही. अशी भक्ती करा, अशी भक्ती करा की भगवंताने तुम्हाला पाहिलं पाहिजे, तुमचा उद्धार केला पाहिजे. म्हणून इथे वराहपुराणामध्ये प्रश्न विचारलेला आहे, एखाद्या भक्ताने जीवनभर भक्ती केली आणि त्यांना अंतिम वेळेस स्मरण नाही आलं, अशा वेळेस काय? वरादेवी, आपलं भूदेवीने वरादेवाला प्रश्न विचारलेला आहे. त्यावेळेस वरादेव म्हणतात, वातादी दोषेन मद भक्त्या माम येवच स्मरेत अहम स्मरामी मद भक्तो नमी परमाम गती. जर एखादा वात कफ पित्ताने नाही का एखादा भक्त माझं स्मरण करत नसेल, हरकत नाही. अहम स्मरामी मद भक्तो, मी माझ्या भक्ताचं स्मरण करतो. नयनाम परमगती, अशा भक्ताला मी काय करतो? वैकुंठ धामात घेऊन जातो. इथे भगवंत आपल्याला आश्वासन देत आहेत, चिंता करू नका, तुम्ही तुमच्या जीवनात भक्ती करीत राहा. आणि जटायूचा अंत्यसंस्कार केल्यानंतर सीतेच्या शोधात नाही का जटायूला हे सीते करता करता रावण लक्ष्मणने नाही का
त्यांना का धीर देत होते. आणि गेल्यानंतर आतमध्ये जसं ते दंडकारण्यामध्ये त्या भयंकर वनामध्ये प्रवेश केला, त्यावेळेस लक्ष्मणद्वारे नाही का आता एक घटना घडते. तिथं अयवनीमुखी नावाची एक राक्षसी असते. जशी ती राम आणि लक्ष्मणाला पाहते विरह भावामध्ये, तात्काळ ती खाण्याचा प्रयत्न करते. पहिले तर ती अयवनीमुखी नाही का लक्ष्मणाचं सौंदर्य पाहून मोहित होती, भगवंताच्या प्रती मोहित होत नाही. आणि ती म्हणते की तुम्ही पती म्हणून मला स्वीकार करा, पत्नी म्हणून स्वीकार करा. तुम्ही माझे पती, मी तुमची पत्नी. आपण विहार करू, या जंगलामध्ये राहू, ऐश्वर्याचा भोग घेऊ. आणि लक्ष्मणजी हसले आणि भगवंताकडे पाहू लागली. आणि केल्यानंतर ते हास्य पाहून अयवनीमुखी राक्षसींना का चिडून जाते आणि दोघांना आपल्या मिठीमध्ये घेते आणि जोरजोरात दाबायचा प्रयत्न करते. आणि जसं दाबण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस भगवंत म्हणतात लक्ष्मणा आता जास्त करू नको, हिचे पहिले दोन्ही भाऊ कापून टाक. आणि मग लक्ष्मणजी काय करतात, अयवनीमुखी राक्षसीचे दोन्ही हात कापून टाकतात. आणि जसं दोन्ही हात कापल्यानंतर भगवंत तिचं मस्तक छाटून करून तिचा वध करून टाकतात. आणि ते टाकल्यानंतर पुढे तिला विद्रुप करून नका मुक्त करून देतात. त्याच नंतर एक कबंद नावाचा राक्षस येतो. हा राक्षस पण अतिशय भयंकर असतो आणि त्याचं तोंड आहे ना पोटामध्ये फसलेलं असतं. तो सुद्धा असं केल्यानंतर भगवंत त्याचा पण वध करतात. आणि केल्यानंतर इथे भगवंत धैर्यानं नाही का पुढे जात असताना कबंदाचा उद्धार करताना विचारतात की तुझी पार्श्वभूमी काय. आणि महर्षी वाल्मिकी त्याचं वर्णन करतात की हा कबंद पुढे मागच्या जन्मामध्ये गंधर्व नावाचा एक होता आणि ऋषी मुनींच्या प्रती त्याने अपराध केल्यामुळे त्याला शाप देण्यात आला. पण ते म्हणजे उद्धार कसा होईल, ते म्हणजे रामचंद्र येतील आणि तुझा उद्धार करतील. आणि मग भगवंताने काय केला, कबंदाचा वध करून नाही का त्याचा अंत्येष्ट संस्कार केला आणि इंद्र त्याला नाही का पुन्हा गती दिली. ती कथा इथे येते. आणि आल्यानंतर पुढे लक्ष्मण नाही का शोधत राम लक्ष्मण शोधत हे सीते हे सीते हे सीते. तर त्यावेळेस हे जे कबंद जे गंधर्व होते राम लक्ष्मणाला सांगितलंय की तुम्हाला जर सीतेचा शोध घ्यायचा असेल, रावणाबद्दल मला माहित नाही, पण इथे वानराचा जो राजा आहे सुग्रीव त्याच्याकडे जा. तो अतिशय बलशाली आहे, चतुर आहे, बुद्धिमान आहे, उदार आहे आणि साहसी असून तो तुम्हाला निश्चित मदत करेल. आणि म्हणून राम लक्ष्मण शोधत पंपा सरोवरच्या तिथे येतात. आणि आल्यानंतर पंपा सरोवरच्या तिथे गेल्यानंतर एक सुंदर भिल्ली शबरी असते. आणि शबरी जसं भगवंताला पाहते आणि पाहिल्यानंतर एकटक्क भगवंताच्या सौंदर्याचं अवलोकन करीत असते. केल्यानंतर शबरी भगवंताला पाहून एवढी मोहित होते आणि आल्यानंतर ते आसन देते. म्हणते की भगवंता, मी एवढ्या वर्षाची माझी तपस्या नाही का सफल झालेली आहे. जब मेरे राम जी का बन होगा. साठी जोरात टाळ्या होऊ द्या. आता कुठेतरी गाठी पेटच आहे. जसं जसं दिवस चालले तसे आमच्या गाठी पेटच आहे. आणि गुन्ही कलाकार आहेत, त्यांनाच मी कुठेतरी कमी पडतो मला असं वाटत. असं तर शबरी जसं भगवंताला पाहते, आचार्य वर्णन करतात की शबरी मधला हा गुण असं कस खायला. जेव्हा शबरीचं लग्न ठरलं होतं वयाच्या 14व्या वर्षी, निषाद तिच्या वडिलांचं नाव, आणि लग्न ठरल्यानंतर तिथे बरेच प्राणी त्या लग्नासाठी बांधलेले होते. ती वडिलाला विचारते, हे तुम्ही पशु बांधले ते कशासाठी. तिचे वडील म्हणतात, अगं तुझा विवाह आहे ना, त्या विवाहामध्ये हे सगळे पशु मारायचे आणि येणाऱ्या पाहुण्याला मेजवानी द्यायची, त्यासाठी मी पशु बांधलेले. त्यावेळेस शबरी विचार करते की माझ्या विवाहामध्ये एवढ्या पशूंची आहुती बलिदान जर हे केलं जाणार आहे, मला हा विवाह नको. म्हणून त्या वयात लग्नाच्या पहिले ती पळून येते. आणि म्हणून पळून आल्यानंतर ती मातंग ऋषीच्या आश्रममध्ये राहायची.
बरेच ऋषी तिला नाही का स्त्री असल्यामुळे जवळ येत नसायचे, पण मातंग ऋषी ज्या ठिकाणी मलमूत्र त्याग करायचे ते रोज त्या ठिकाणी लपून नाही का ते साफ करायचे. मातंग ऋषी विचार केला की मी रोज मलमूत्र त्याग करतो, ही जागा कोण साफ करतय, कोण स्वच्छ ठेवतय. खूप दिवस झाल्यानंतर त्यावेळेस मातंग ऋषी एक दिवस नाही का लपून बघतात, एक ही सुंदर कन्या आहे जी मलमूत्र साफ करते. मातंग ऋषी विचारतात, का ग तू हे असं काय करते. तुम्ही गुरुदेव मला तुमचा आश्रय पाहिजे, बाकीचे ऋषी मुनी मला जवळ सुद्धा देत नाही, सहारा पण देत नाहीत, पण तुम्ही मला सहारा द्या, तुम्ही मला शिष्य म्हणून स्वीकार करा. मातंग ऋषी तिला नाही का आपल्या आश्रमामध्ये सहारा देतात आणि ती रोज मातंग ऋषींची सेवा करायची, शुश्रूषेवा, सडा सारवून करायची, समिधा आणायची आणि पाणी भरायची, जे काही तुच्छ सेवा करायची. असं करता खूप वर्ष तिने सेवा केल्यानंतर एक दिवस मातंग ऋषी जर्जर अवस्थेमध्ये झाले आणि सगळ्या शिष्यांना बोलवलं की आता मी शरीर सोडून ब्रह्मलोकात चाललोय, त्यामुळं तुम्ही इथे राहा आणि आश्रमची सेवा करा. त्यावेळेस शबरी म्हटली, गुरुदेव तुम्ही जर जात असाल तर मला पण घेऊन जा, मी काय करू इथं राहून. तर मातंग ऋषी म्हणतात, नाही तू राहा इथे, मी गेल्यानंतर इथे भगवान रामचंद्र आणि लक्ष्मणजी येतील, आल्यानंतर त्यांची सेवा कर, त्यांचं दर्शन घे, नंतर मला येऊन नाही का ब्रह्मलोकामध्ये भेट, तोपर्यंत तू हे आश्रम सोडायचं नाही. आणि मातंग ऋषीने जसं सांगितलं आपला देह त्याग केला आणि मातंग ऋषीने का ब्रह्मलोकात निघून गेले. आणि शबरी रोज मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये सडा सारवून करायची आणि रोज त्या रस्त्यानं बघायची, आज राम ह्या रस्त्याने येतील का, त्या रस्त्याने यायची का. तिचा नित्यक्रम रोज सडा सारवून करायची, वनामध्ये जे फळं फुलं भेटायचे ती जमा करायची आणि भगवंताची वाट बघायची. तिला एवढा विश्वास होता की माझे गुरुदेव म्हटले की भगवंत तुला दर्शन द्यायला येते. तिने एकदाच प्रवचन ऐकलं, पण तिच्या जीवनामध्ये 3 गोष्टी होता, उत्साह, निश्चय आणि धैर्य. उत्साह काय होता की भगवंत येतील, निश्चित येतील, धैर्य ठेवलं आणि निश्चय म्हणजे काय केलं, रोज ठेवलं. अशी हातबल नाही झाली ती. आपल्याला एवढे प्रवचन कीर्तन द्यावं लागतं तरी लोकांच्या बॅटऱ्या पेटत नाही का, कारण आपण काय करतो, व्यक्तीला मानतो, व्यक्तीच्या पाया पडतो, पण व्यक्तीनं सांगितलेलं मानत नाही. प्रभूजी तुम्ही महाराज तुम्ही लय महान आहेत, आम्हाला महान काय म्हणून उपयोग नाही, पण आम्ही काय सांगतो ते ऐकलं पाहिजे, ते महत्वाचं आहे. आम्हाला मान ना मान काही महत्वाचं नाही. हे मोठे महान विभूती संत विभूती आहेत, त्यांनी जे उपदेश दिलेले ते माना, ते तुमच्या जीवनात पालन करा, ते गुरु आज्ञा म्हणतात. गुरुकडून माळा घातल्यानं गुरु होत नाहीये. तुम्ही गुरुचं किती ऐकतात, गुरुच्या आदेशाचं पालन किती करतात, तेव्हा गुरु म्हटल्या जाते. एखाद्याने गुरु दीक्षा नाही घेतली पण गुरुच्या तत्वाला पालन करतो, त्याची दीक्षा झाल्यासारखी आहे. पण एखाद्याने दीक्षा घेतली आणि पालनच करत नाही, ती दीक्षा म्हटल्या जात नाहीये. शास्त्राचा नियम आहे, गुरुच्या तत्वाला म्हटलं पाहिजे, ते विचार घेतले पाहिजे की आपल्यासाठी आपल्याला गुरुवर्ग काय सांगतात. आपण ज्याच्याकडून माळा घालतो आपण त्यांच्या तत्वाला पालन करतो का, त्याने सांगितलेलं आपल्या जीवनात सकारात्मक विचार करतो का, तेव्हा भगवंत भेटतात. आम्ही म्हणतो याच्याकडून माळा घातला, त्याच्याकडून माळा घातले, अरे बाबा ठीक आहे, पण त्याने जे तत्व दिलेले आपल्याला जे सिद्धांत दिले, जी भक्ती दिली, ते फॉलो करतो का. म्हणून खूप आपण ग्रंथाला बारकाईने अभ्यास केला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. नुसतं वरचीवर नका करू. एखादा मासा वरचीवर असेल ना, समुद्राच्या लाटा त्याला इफेक्ट करतो, पण तोच मासा जेव्हा पाण्याच्या डीप मध्ये गेला ना, त्याच्या लाटा त्याला इफेक्ट करत नाही. तसं अध्यात्म वरचीवर करू नका. जीवनात नाही का सुख दुःख मान अपमान लाभ आणि शारीरिक मानसिक येईल, पण तुम्ही अध्यात्माच्या सखोल मध्ये जेव्हा जातात ना, तर तुमच्या जीवनात काही येऊ दे, तुम्हाला फरक नाही पडत. म्हणून गुरु 4 प्रकारचे असतात. एक पथप्रदर्शक गुरु, तो तुम्हाला गायडन्स. दुसरे शिक्षक गुरु, जो ज्ञान देतो, ते शिक्षक गुरु. तिसरे दीक्षा गुरु आणि चौथे म्हणजे चैत्य गुरु. परमात्माने हृदयातून तुम्हाला प्रॉपर गायडन्स करतो. तुम्ही जर प्रामाणिक असाल त्या गुरुच्या प्रती, परमात्माने गायडन्स करा. अशा 4 प्रकारचं गुरुचं वर्णन
इथे रामायणामध्ये वर्णन केलेले. आणि शबरीने काय केलं, गुरुच्या अध्यासाचं पालन केलं, उत्साह निश्चय. आणि ते 12 महिने त्या सीझनला जे फळं घेऊन यायचे, आपल्याला एवढंच कळतं शबरीचे बोरं खाल्ली, पण भगवान रामचंद्र ह्याच सीझन मध्ये गेलेले. असं करता शबरी किती वर्षे, 88 वर्षे नाही का तिनं रामचंद्राची वाट पाहिली. किती वर्षे, 88. एक काळ असा आला की ती जर झाले, तिच्या पापण्या सुद्धा उघडत नसायच्या. ती पापण्या उघडून रोज बघायची, राम आले का, लक्ष्मण आले का, राम आले का, लक्ष्मण आले का. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिची एकच भावना असायची, आज नाही आले ना, कदाचित उद्या येतील, बरं उद्या मला दर्शन देतील, निश्चित भेटेल, कारण माझ्या गुरुदेवनं सांगितलेले. उत्साह होता, निश्चय आणि धैर्य. आणि असं करता करता तिच्या उत्साह, निश्चय, धैर्य आणि धैर्य पाहून, उत्कंठा पाहून, म्हणून भगवंताला प्राप्त करायचं असेल तर 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, इच्छा आणि उत्कंठा. इच्छा आहे का की मला भगवंत पाहिजे, इच्छा तर असते, पण उत्कंठा नसेल तर नाही भेटू शकत. इच्छा पहिली पाहिजे, आणि इच्छासाठी ती क्रिया. जसं एखाद्या स्त्रीला अलंकार घ्यायचा असेल तर इच्छा आहे, पण ती मनात ठेवते. पण उत्कंठा जर ती दाखवते पतीसोबत, परिवारासोबत, तर तिची तीव्रता पाहून तिचे पती परिवारातले लोक ती वस्तू तिला देतात. साधारण नियम आहे. त्याच प्रकारे भगवंत मध्ये याच्यामध्ये इच्छा आहे पण उत्कंठा नाहीये. ती उत्कंठा कशी असली, जसं मासा पाण्यावर राहू शकत नाही, तसं साधकाने, भक्ताने भगवंतावर राहिलं नाही पाहिजे, याला म्हणतात उत्कंठा. जेव्हा तहान लागली तर पाण्याची उत्कंठा असते, भुकेला अन्नाची उत्कंठा असते. तसेच उत्कंठा आचार्य वर्णन सांगतात, एका स्त्रीला एका पुरुषाचा आणि एका पुरुषाला स्त्रीची उत्कंठा असते. त्याच प्रकारे भक्तीमध्ये आपल्याला भगवंताच्या प्रती उत्कंठा पाहिजे. आणि ती उत्कंठा कशी दिसेल, भगवत नामाच्या मुखातून. आणि द्रौपदीने ती उत्कंठा दाखवली म्हणून भगवंत आले. गजेंद्राने उत्कंठा दाखवली, भगवंत आले. आपल्या जीवनामध्ये आहे का उत्कंठा, तेवढी तळमळ आहे का? पहिली गोष्ट इच्छाच नाहीये. इच्छा असली तर उत्कंठा नाहीये. आणि म्हणून ह्या 2 गोष्टीवर शबरीकडे भगवंत स्वतःहून आले. ह्या जर 2 गोष्टी तुमच्याकडे असेल, उत्कंठा आणि इच्छा, तुम्हाला मंदिरात जाण्याची गरज नाही, भगवंत तुमच्याकडे स्वतः येतात. जसं शबरीकडे भगवंत स्वतःहून आले. आणि आल्यानंतर भगवंताला आसन दिलं. आणि दिल्यानंतर पहिले तर ती शबरी भगवंताचं सौंदर्य पाहून मोहित झाली. तिला असं वाटलं की मी माझ्या डोळ्यामध्ये रामचंद्राला किती भरून घेऊन, किती नाही. तिचे वस्त्र फाटलेले होते, तिचे शरीर जर्जर होतं, दात पडलेले होते, डोळ्यात दिसत नसायचं. पण अशा अवस्थेमध्ये तिची उत्कंठा आणि इच्छा पाहून भगवंत तिच्याकडे पाहू लागले. भगवंताने तिचं बाह्य आवरण काही पाहिलं नाही, हृदयातली उत्कंठा आणि इच्छा पाहिली. आणि म्हणून ती हळूच आपल्या जवळ पळसाच्या पानातले बोरं घेते आणि भगवंताला उच्चिष्ट करून नाही का अर्पण करीत असते. आणि भगवंत बघतात की ही शबरी मला बोर अर्पण करते. आणि भगवंत खातायत. आणि भगवंत सुद्धा शबरीला पाहतात. शबरी भगवंताला काय, दोघांचं आदान प्रदान कल्पना करू शकत नाही. त्यावेळेस भगवंत काय करतात, काही बोरं लक्ष्मणाला देतात. आणि लक्ष्मणाला किळस येते, तिचं शरीर कसं, ही गोष्टी अर्पण करते. आणि माझे प्रभू खातायत. लक्ष्मणजी बोरं घेतात, मागं फेकतायत, फेकून देत आहेत. आणि भगवंतानं जाणलं की माझा भक्त जर प्रेम असेल, भगवंत भावग्राही जनार्दन आहेत. तुमच्यामध्ये शुद्ध भाव असेल तर भगवंत खातात, स्वीकार करतात. आणि शबरीने एक एक बोर दिला. भगवंत रसास्वादन करू लागले आणि शबरीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा होऊ लागल्या, बोरं देऊ लागले. असं खूप झाल्यानंतर भगवंत म्हणतात, शबरी तुझ्या सेवेने मी प्रसन्न झालो, संतुष्ट झालो, काहीतरी वरदान माग. त्यावेळी शबरी म्हटली, भगवंता मला काही वरदान नकोय, मला एकच माझ्या जीवनात इच्छा होती. काय होती? तुमचं दर्शन घ्यावं. आणि माझ्या गुरुनं सांगितलंय की भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय नको बरं.
म्हणून कधी पण गेलं ना भगवंताकडून काही मागू नका, भगवंताला मागा. फरक कळाला तुम्हाला? भगवंताकडून मागणे आणि भगवंताला मागणे खूप महत्वाचे. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात, न धनम न जनम न सुंदरी कविता मा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनेश्वरे भक्तिर्भक्ती अहेतुकी त्वयि. की भगवंता मला न धनम, मला धनम नको देऊ, जन्म पण मला चांगल्या घरात जन्म नको देऊ. कारण जन्माचा अहंकार असतो, धनाचा अहंकार असतो. बरेच लोक अहंकाराने असतात, धन माझ्याकडे एवढे, माझ्याकडे असं अहंकार असतो. न धनम न जनम न सुंदरी, मला सुंदर स्त्री पण नको, पुरुष पण नको. कविता म्हणजे प्रतिष्ठा मान सन्मान नकोय, मला पंचक्रोशीत ओळख ते पण नको. कविता मा जगदीश काम आहे, मला काही नकोय. भगवंत म्हणतात काय पाहिजे? मम जन्मनी जन्मनेश्वरे. भगवंता तुम्हाला जन्म तर काही द्यायचं असेल, मला भगवंत तुमची भक्ती द्या. हेची ध्यान दे ग देवा, यस. हेची ध्यान. तुकाराम महाराज मध्ये हेची दाने दे ग देवा, तुझा विसर न हो. काय सुंदर माहिती आहे. आपल्याला हीच प्रार्थना करायची. आमच्या एका वरिष्ठ ब्रह्मचार्याला एकानं प्रश्न विचारला होता. ते आमच्या मंदिरामध्ये राधा मदन गोपाल म्हणजे राधाकृष्ण होते. त्यानं विचारलं, खूप मोठे वरिष्ठ येतात, तुम्ही भगवंतासमोर गेल्यानंतर काय मागतात? त्याने सांगितलं, मी भगवंताकडे गेल्यानंतर एकच गोष्ट मागतो की भगवंता मला या भौतिक इच्छापासून वाचव. काय? भौतिक गोष्टीपासून वाचव. म्हणजे का? म्हणजे जेवढ्या भौतिक इच्छा असतात तेवढं तुझं विस्मरण होते. म्हणून देवाकडे गेल्यानंतर, जसं एक म्हातारी होती जंगलामध्ये गेल्यानंतर तिनं मुळ्या जमा केल्या भरपूर. गेल्यानंतर तिनं मुळेचा भारा उचलला आणि उचलता अचानक पडल्यानंतर म्हणे, हे भगवंता धावून ये, वाचव मला. भगवंत प्रगट झाले. म्हणजे काय गाजी, कशाला बोलवलं? म्हणले काय नाही, मुळेचा भारानं माझ्या डोक्या उचलून दे. ती हुशार होती की येडी होती? किती लोकांना होतं हुशार होते, हात वरती करा. बाबाने केला हात, हुशार होते. किती लोकांना वाटते ती येडी होती? कोणाला काहीच फरक नाही. सांग भोलेनाथ, पाऊस पडेल का? तुम्ही सांगाल तेच खरं. येडी होती ती. एखादी म्हटले असते, मुली काय देतो, मला घेऊन चाल. पण तिने काय मागितलं? मुली डोक्यात ठेवून. तसंच आपण पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर काय म्हणतो? मुलीचा भारा मागतो. हे दे, ते दे, ते दे, ते 1 बिघा दे, आणखी 2 बिघे दे. अजून नाही का, सोनं नाणं वाढू दे, बँक बॅलन्स नोटा वाढू दे, कांद्याला भाव चांगला येऊ दे. आज एक जण म्हटला 600 रुपये भाव आहे, 1200 रुपयानंतर मी कांदे विकणार आहे. कोणाचं काय काय चालू आहे? एक मध्ये महाराज सोयाबीन काढली पण भावच नाही, करू तर काय? मला सांगून काय फायद्याचा, मी कुठे भाव वाढवणार आहे? काय आपण ठीक आहे, ते पोट भरण्याचं कारण आहे. भगवंताकडे गेल्यानंतर भगवंताला मागितलं पाहिजे. भगवंत आले ना तर नारायणासोबत नाही का कोण येत आहे? लक्ष्मी पण येते. लक्ष्मी आपली वृत्ती रावण्यासाठी. आपल्याला सीता पाहिजे, राम नकोय. पैसे पाहिजे पण नारायण नको. पण नारायण कधी येते? सुंदर अभंगन, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरे, न लागे सावेशी जावे मनांतरा, सुख येतो घरा नारायण. त्याच्या पुढचं काय? ठाईची बसवी करू एक चित्त, आवडे अनंत आवडावा. नाम जप केल्यानंतर काय? सुखे येतो घरा नारायण. नारायण आल्याबरोबर लक्ष्मी येते. आणि नारायणाला बोलवायचं असेल तर काय करावं लागेल? ठाईची बसून करा एक चित्त. काय करायचं? बसून काय करायचं? टीव्ही बघायचा, मोबाईल नाही. आवडे अनंत आवडावा. काय पुढे? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. याचा जप, हा मंत्र जपावा. जप केल्यानंतर नारायण येतो, सुख पण येतंय आणि लक्ष्मी पण येते. जप करण्याचे फायदे सांगतो. ऍटलिस्ट पैशासाठी का होईना करा. अजून काय सांगू बाबा? आपला विषय थोडा साईडला चाललाय, पण महत्वाचं काय? भगवंताकडे काय मागितलं पाहिजे. आणि शबरीला मागितलं ना, शबरी म्हणते भगवंता काही नकोय, आणि माझी सेवा झाली, माझ्या गुरुचा आज्ञा केलं आणि त्या आज्ञेसाठी मी थांबले. आता तुमच्यावर हात पाहत लाकडाचं सरण करत असते.
आणि चिता पेटवते आणि त्याच्यामध्ये देहत्याग करून ते देहत्याग करून भगवंताला पाहत पाहत आपल्या गुरुच्या धामाला निघून जाते. आणि भगवंत म्हणतात, शबरी, तुझे गुरु जरी ब्रह्मलोकात गेले पण तू पण गुरु सोबत माझ्या साकेत धामात जाशील, हे मी तुला आश्वासन देतो. जो कोणी एकदा माझं दर्शन घेतो, माझी सेवा करतो, मी त्याचं परतफेड नाही का माझ्या शाश्वत धामाची देतो. आणि मग भगवंत आणि लक्ष्मण पंपा सरोवरला जातात. आज बी किष्किंधा क्षेत्र आहे, तिथं खूप सुंदर ते ठिकाण आहे. आणि मग तिथून प्रवास करीत करत भगवंत किष्किंधा क्षेत्रामध्ये प्रवेश करतात. किष्किंधा क्षेत्र आचार्य वर्णन करतात, अयोध्या आहे ती संस्कृती आहे आणि किष्किंधा आहे ती प्रकृती आहे. प्रकृतीमध्ये भोग त्याग येते, भोगाला आणि भोगामध्ये काही दुःख झाले की पुन्हा त्याग करतो, त्यागामागे भोग. जसं आठवड्यामध्ये लोक हप्ताभर काम करतात, शनिवार रविवार काय करतात, भोग करतात. 2 दिवस भोग केला की पुन्हा 7 दिवस त्याग करतात. ही वृत्ती ह्या किष्किंधा खानमध्ये मोडल्या जाते. आणि मग गेल्यानंतर भगवंत मातंग ऋषीच्या आश्रममध्ये केल्यानंतर जेव्हा हे दृश्य सुग्रीव पाहतो की 2 साधारण नाजूक सुकुमार धनुष्यबाण धारण केलेला खड्ग आहे त्यांच्या कमरेला आणि इकडे येतात. सुग्रीव घाबरून जातो, भीतीपुढे तर थरथर कापत असतो. आपल्या दूताला बोलवतो, हनुमानजीला जाऊन सांगतो की जा, एक तरुण दिसतात, कोण आहेत, वालीने पाठवले तर नाहीये, ते माझा वध करण्यासाठी आले नाहीयेत. असे नाना प्रकारचे प्रश्नाचा भडीमार केल्यानंतर हनुमानजी आश्वस्त करतात, काळजी करू नका. मग हनुमानजी एका साधारण ब्राह्मणाच्या वेशामध्ये, साधूच्या वेशामध्ये जातात आणि विचारतात. पहिले त्यांना दंडवत करतात, नमस्कार करतात राम आणि लक्ष्मणाला, आणि केल्यानंतर परिचय विचारतात. तर भगवंत स्वतः परिचय देत नाही, लक्ष्मणाला सांगतात की माझा परिचय दे. लक्ष्मणजी सांगतात की दशरथ नंदन राम आहेत, वडिलांच्या आज्ञेमुळे, कैकेच्या वरदानामुळे हे आलेले आहेत आणि झालेला सगळं त्याच्यानं सीताना का रावणानं हरण केलेलं आहे आणि आम्ही तिच्या शोधत नाही की ह्या पंपा सरोवर मध्ये आलेलो आहे. पण इथं सुग्रीव नामक वानर राजा आला, तर आम्हाला त्याला भेटायची उत्कंठा आहे, म्हणून ह्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे. मग हनुमानजी आपला स्वतःचा परिचय देतात आणि दिल्यानंतर तिथे हनुमानजी एवढे त्याचं गुणगान करतात, चातुर्य करतात आणि स्वतःचा परिचय दिल्यानंतर मी हनुमान आहे आणि सुग्रीव हे माझे राजा आहेत. आणि एवढं केल्यानंतर हनुमानजी काय करतात, राम आणि लक्ष्मणाला खांदे बसवतात आणि ऋषी मुख पर्वताच्या मातंग ऋषीच्या आश्रममध्ये घेऊन जातात. बाजूला उभा केल्यानंतर भगवंताला आणि लक्ष्मणाला उभा केल्यानंतर हनुमानजी स्वतः जातात आणि सुग्रीवला अस्वस्थ करतात. काय अस्वस्थ करतात, काळजी करण्याचं कारण नाही, हे दशरथ नंदन कौशल्यनंदन राम आणि लक्ष्मण आहेत. ते बाधा पोहोचण्यासाठी नाही तर आपले त्याचे मित्रवत करण्यासाठी आले. आणि झालेला सगळा वृत्तांत अयोध्यापासून आतापर्यंत सगळं वृत्तांत हनुमानजी सांगतात. इकडे राम आणि लक्ष्मण दोघांची चर्चा असते की हा हनुमान वाक्चातुर्य किती सुंदर आहे, शब्दाची रचना किती सुंदर मांडतोय, किती बुद्धिमान आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, याच्या मानेतून जे शब्द पडतात ते काव्यात्मक पडतायत. आणि त्यापेक्षाही महत्वाचं की याला सामवेदाचं ज्ञान असलं पाहिजे. जो सामवेदाचा अभ्यास करतो तेव्हा तो सौम्य भाषानं नका बोलू शकतो. आणि दूत म्हणजे याच्यासारखा परिपूर्ण परिपक्व दूत कोणी असेल तर हा हनुमानजी. असं रामचंद्र लक्ष्मणाकडे हनुमानजीचं गुणगान करतायत. अंजनीच्या सुता तुला रामाचं. आणि मग हनुमानजी सुग्रीवला सगळं सांगतात. सुग्रीव पण येतो आणि भगवंताला अवभगत केल्यानंतर मातंग ऋषीमुख पर्वतावर घेऊन जातात. आणि गेल्यानंतर सुग्रीव काय करतात, एक झाडाची फांदी तोडतात आणि भगवान रामचंद्राला बसायला देतात. आणि सुग्रीव काय करतात, रामचंद्राचं अतिशय स्वागत सत्कार करतात. लक्ष्मणाकडे अजिबात लक्ष देत नाहीत, कारण त्याचं सुग्रीवचं सगळ्यात लक्ष भगवान रामचंद्राकडेच होतं, लक्ष्मणाकडे नव्हतं. भगवंताने जाणलं हा माझा तर आदर सत्कार करतो पण लक्ष्मणजीचा करत नाही. आणि हा दोघांचा मनोभाव हनुमानजीने जाणला. आणि हनुमानजीने जाणलं की राम आणि लक्ष्मणामध्ये नजरानजरेने भेट झाली, काय त्यांची भावना आहे. आणि आपल्या जे स्वामी त्यांची चूक झाली ते जाणल्यानंतर
लगेच एक फांटी तोडली आणि लक्ष्मणाला बसण्याचं आसन दिलं, आदर सत्कार दिला. आणि दिल्यानंतर त्या दोघांमध्ये मित्रत्वात होते, दोघांचं दुःख समान होतं. आणि मग रामचंद्र की कसं वनवासातून मी आलोय, काय काय झालं, लक्ष्मणजी सांगत सुग्रीला सगळं सांगितलं. आणि माझ्या सीतेचं हरण केलेलं आहे आणि ते सीतेचं हरण ते सुद्धा स्वतः मी इथं आलेलो आहे. आणि मग त्यावेळेस सुग्रीव सुद्धा सांगतो की माझ्या पत्नीचं ताराचं सुद्धा काय झालंय, हरण केले. माझा जो भाऊ आहे वालीनं हे कृत्य केलेलं आहे. आपण दोघंही समदुःखी आहेत, आपल्या दोघांना सारखाच समस्या आहे, म्हणून आपण नाही का दोघं मित्रवत करूया. म्हणून तिथे अग्नी पेटवतात आणि राम आणि सुग्रीव काय नाही का मैत्रीची शपथ घेतात. आणि शपथ घेतल्यानंतर ते त्या दोघांमध्ये मित्रत्व होते की पहिले आपण एक एक समस्या सॉल्व्ह करूया. केल्यानंतर आचार्य म्हणतात की याचं सुग्रीवना जे लक्ष्मणाकडे दुर्लक्ष केलं त्याचा दंड भेटून जाईल. कसा भेटन? प्रसंग येतो तर रामचंद्र विचारतात की तुमच्यामध्ये वाली आणि तुझ्यामध्ये भांडण होण्याचं कारण काय? त्यावेळेस ते म्हणतात की दुमदुमी नावाचा एक असुर असतो, तो नेहमी ललकारत असतो वालीला. वाली हा राजा असतो आणि दरवेळेस पळून गेल्यानंतर एक दिवस हा दुमदुमी मायावी राक्षस असतो, त्या गुफेमध्ये जातात आणि यांचं युद्ध कितीतरी वर्ष कितीतरी दिवस ते युद्ध चाललेलं असतं. आणि अशी परिस्थिती झाल्यानंतर त्या गुफेतून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. रक्ताच्या धारा वाहत असताना त्यावेळेस मला वाटलं वालीचा वध नाही का दुमदुमी नामक राक्षसानं मायावीनं वध केला असावा. म्हणून सुग्रीवने काय केलं, एक दगड घेतला आणि त्या गुफेला बंद करून टाकलं. बंद करून टाकल्यानंतर तो येतो, खूप दिवस पाहिल्यानंतर वालीच्या जागेवर नाही का स्वतःचा राजसिंहासन करून घेतो आणि वालीचा जो पुत्र असतो अंगद त्याला युवराज पद देऊन नाही का राज्य कारभार करीत असतो. ह्या दोघा भावांमध्ये गैरसमज होतो. वाली येतो, बघतो की अरे दरवाजा बंद केलेला आहे, राक्षसाचा वध करून आलोय दुमदुमीकडचा. बघतो की सुग्रीव गायब आहे आणि आल्यानंतर जसं तो किशकिंधामध्ये बघतो आणि गेल्यानंतर बघितलं की माझ्या राज सिंहासनावर सुग्रीव बसलेला आहे, युवराज पदावर अंगदवर बसलेला आहे. आणि वाली म्हणतो तू ह्या दिवसाची वाट बघत होतास ना की माझा वध होईल आणि तुला राजा बनायचे. सुग्रीव म्हणतो नाही मला नकोय, तू मला माझा गैरसमज झाला की तुझा वध झालेला आहे, मला हे नकोय. पण वाली नाही का अजिबात ऐकणं. तिथे घनघोर युद्ध होतं दोघांचं आणि आपला जीव वाचवण्यासाठी तो मातीन ऋषीच्या आश्रममध्ये राहतो. का बरं मातीन ऋषीच्या आश्रममध्ये राहायचा? कारण नेहमी येऊन तो युद्ध करायचा. बऱ्याच वेळा तिथे ऋषीमुनी वैतागले होते वालीच्या त्रास्तामुळं. तर मातंग ऋषीनं वालीला शाप दिला होता, जर ह्या क्षेत्रात पुन्हा आला तर तुझा मृत्यू होईल. आणि त्या शापामुळं वाली नाही का मातंग ऋषीच्या आश्रममध्ये येत नसायचा. आणि सुग्रीव हनुमानजी असे वानर सेना तिथं आश्रय घेतला होता. आणि जेव्हा मी माझं पराजित झालो आणि मी त्या आश्रय घेतल्यानंतर वालीनं माझी पत्नी माझं साम्राज्य सगळ्याचं हरण केलं आणि तिचा भोग करू लागला आणि त्याने कधी गैरसमज दूर नाही केला. आचार्य म्हणतात दोघं भाऊ शक्तिशाली होते, पण दोघांमध्ये वितुष्टंतीचं कारण किंवा भांडण होण्याचं कारण काय? गैरसमज असणे. जेव्हा आपल्या जीवनामध्ये गैरसमज असतो तेव्हा त्या परिवारामध्ये त्या संबंधामध्ये विच्छेद होण्याची शक्यता असते. म्हणून रामायण मी एवढं का बरं सांगतो, कदाचित कंटाळू वाटेल तुम्हाला विषय, तुमच्या चेहऱ्यावर तसं वाटतंय, पण याच्या मागचे सिद्धांत असे आहेत की आपल्या परिवारात राहताना भावाभावामध्ये, नवरा बायकोमध्ये, बहिणीमध्ये, आई वडिलांमध्ये, सासू सासऱ्यामध्ये, ननंदामध्ये, याच्यामध्ये जेव्हा तुम्ही बोलतात, कम्युनिकेशन करतात आणि आपल्या मनातले गैरसमज जर शांत चित्तेने मांडले आणि समोरच्याने ऐकून घेतले तर त्या समस्या राहत नाहीत. बसा समोर, बसा, बोला. जसं एक नाशिकला एक फॅमिली आहे, त्या सासू सुना मला कधी दिसल्याच नाही, त्या मायलेकी सारख्या आहेत, दोघी भांडण करतात चांगलं, पण नंतर ती सून म्हणते, तिचं नाव श्वेत आहे कारण ती ऐकते प्रवचन, जाऊ दे ना आई, काय सकाळपासून तू भांडण कर, अशी मिठी मारते. ती सासू पण विसरून जाते. म्हटलं अरे
सुनानं काय रिलेशन मेंटेन केलं की आई सारखं करते. आणि आई जरी भांडली सुनाशी तर लेकीला जसं ना, म्हणजे त्या दोघीमध्ये सासा सुनाचा संबंधच नाही, कारण त्याची बॉन्डिंग कशी माय लेकी सारखी आहे. मी तिला एकदा विचारलं, काय कसं होतं एवढं? म्हणे प्रभूजी, मी माझ्या आईला सोडून आले ना, ही माझी आई आहे. मी माझ्या आईशी भांडण केल्यानंतर मी कसं वागते तसंच मी सांग. म्हणजे म्हटलं अरे, प्रत्येक सासू असे असेच नसते. काही सासू ललिता पवार सारखे असतात. माहिती आहे का ललिता पवार? आता नवीन पिढीला माहित नाही, पण जुन्या पिढीला माहिती आहे. रामायण मालिका पाहिली असेल, त्याची जी मंथरा जी रोल निभावला ना, आंधळ्यानं डोळे, तिले भयंकर असते. मिठी मारायला गेली ती एखादी जर भडकली तर करायचं काय? म्हणजे प्रभूजी आपल्यावर डिपेंडन्स आहे. आणि मग मी त्यांच्या सासूबाईला विचारलं, माताजी कस काय? म्हणजे प्रभूजी, ती एवढी प्रेमळ वागते, थोडे भांडले तर काय, माझी लेकच आहे ना, आणि ती सगळं सोडून आली माझ्या लेकासाठी. आणि म्हणून त्यांची दोघांची बॉन्डिंग एवढी भारी आहे ना, एकुणी कशी जेवत नाही त्या. मग त्याने काय केलं, सासू सुनाचं रिलेशन नाही ठेवलंय, मायलेकीचं रिलेशन ठेवलं. म्हणजे प्रभूजी एक गोष्ट सांगू का, आमच्यामध्ये कम्युनिकेशन खूप चांगलं आहे. मला काय वाटलं मी डायरेक्ट बोलते, त्यांना काय वाटलं तर बोलते, आम्ही बोलून सॉल्व्ह करतो. पण पब्लिकली भांडत नाही एकांतामध्ये. पब्लिक मध्ये आम्ही लय गोड गोड, एकांतांमध्ये आम्ही काय असले, नवरा बायको असो, एकूण एका झिंज्या ओढतो. पण एकांतामध्ये सांगायचा मुद्दा असा आहे की मायबापांना आपल्यावर डिपेंडन्स आहे, संबंध कसे मेंटेन केले पाहिजे, कसे संबंधांना नाही का चांगलं वातावरण निर्माण केलं पाहिजे. आणि इथे वाली आणि सुग्रीचं तेच कारण झाल्यानंतर सगळं घेतल्यानंतर भगवंत म्हणते काळजी करू नकोस. आणि मग तिथे ललकारतात, गैरसमज दूर होतो. आणि तारा एक दिवस सुग्रीव त्यांना ललकारतो वालीला. त्यावेळेस तारा सांगते वालीला, जाऊ नको, आज काहीतरी भयंकर परिणाम दिसतात. तर सुग्रीव असा सहजासहजी युद्धासाठी तुम्हाला आव्हान देऊ शकत नाही, याच्या मागे कुठेतरी अदृश्य शक्ती असू शकेल, कदाचित तुमचा मृत्यू पण होईल. पण वालीला आपल्या शक्तीवर, बळावर एवढा अहंकार होता, अभिमान होता. जेव्हा तो गायत्री करायचा ना, तर 3 समुद्रामध्ये गायत्री करायचा. एक दक्षिण भारतामध्ये, दक्षिणाकडे अरबकडे आणि बेंगालकडे. एक दिवस रावण नाही का त्याच्या गायत्री करताना आक्रमण करायला गेला होता. तर वालीनं काय केलं, आपल्या डाव्या हातामध्ये दाबलं वालीला, आपलं रावणाला, आणि 3 ठिकाणी फिरून गायत्री केली होती. एवढा शक्तिशाली होता. म्हणून रावणाने वालीशी मैत्री ते केलेली होती. कारण 3 ठिकाणी गायत्री करणं सोपं नाही ना. कन्याकुमारी, अरब कंट्री आणि अरब सागर, आणि इकडं बेंगल ओशन, 3 ठिकाणी तो गायत्री 3 वेळा करायचा. आणि रावणाला 3 ठिकाणी रावण हतबल झाला की आता प्राण घेतो काय माझा, तुम्हाला तू माझा मित्र, तुझं धन ते माझं धन, तुझी बायको ती माझी बायको, माझी बायको तर ती बायको, सारखेच एका नमुन्याचे, असं त्याने कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. एवढ्या फालतू लेवलच्या स्तरावर गेले होते ते. आणि गेल्यानंतर जेव्हा ललकारल्यानंतर तारा त्यांना सांगत होती, पण नाही. आणि मग ह्या वाली आणि सुग्रीव मध्ये एवढं घनघोर युद्ध होतंय, वाद भांडण होतंय. पण वाली एवढा मार खातो आणि आपला जीव वाचून भगवंताकडे येतो. आणि भगवंताला विचारतं की तुम्ही वालीचा वध करा आणि माझं रक्षण करणार होते. त्यावेळेस भगवंत म्हणतात, मला कळलं नाही तुमच्या दोघांमधला भेदभाव का झालेला आहे. आणि म्हणून भगवंत काय करतात, लक्ष्मणाची माळ घेतात आणि सुग्रीवच्या गळ्यामध्ये घालतात. आचार्य विचारतात की भगवंताने पहिल्यांदा वालीचा वध नाही केला, का बरं नाही केला, सुग्रीवला मार का घातला? त्याचं कारण असं आहे, कारण याने लक्ष्मणाच्या प्रती अपराध केला होता, आदर सत्कार नव्हता दिला, आणि त्या आदर सत्कार न दिल्यामुळे त्याला दंड भेटा म्हणून वालीचा मार खाऊ घातला. भगवंताने माझ्या भक्ताच्या प्रती कोणी अपराध करेल, त्याला दुर्लक्ष करेल, मी त्याला दंड दिल्याशिवाय राहत नाही. सीतेने लक्ष्मणाच्या प्रती अपराध केला, सीतेला वनवासात जावं लागलं, रावणाकडे जावं लागलं. सुग्रीवने लक्ष्मणाच्या प्रती अपराध केला. भगवंत म्हणतात, जो माझ्या भक्ताच्या प्रती कोणी अपराध करेल ना, तर सीता का असेना मी त्याला दंड देतोय. मी कोणाच्या बापाला सोडत नाही. म्हणून एकदा पाप केलं तर चालतं, पण अपराध केला तर चालत नाही. अपराधाचं लक्षण काय? निंदा करणे, द्वेष करणे,
ईर्ष्या करणे, कपट करणे हे अपराधाचे लक्षण आहे. आणि नेहमी फॉल्ट फाइंडिंग मेंटॅलिटी, दुसऱ्यामध्ये दोषारोपण करणे. आणि हे अपराध घडणे म्हणजे याला म्हणतात वैष्णव अपराध, नाम अपराध, धाम अपराध. पण सगळ्या अपराधामध्ये कोणता अपराध असेल तो वैष्णव निंदा अपराध. म्हणून अंबरीश महाराजाच्या प्रसंगामध्ये दुरासा मुनी वैकुंठात गेले. वैकुंठात सुद्धा सुदर्शन त्यांना वाचू शकलं नाही. भगवंताला विनंती करतात की भगवंत तुम्ही माझं रक्षण करा. विष्णू काय म्हणतात, अहम भक्त पराधीन, मी भक्ताच्या अधीन आहे, मी रक्षण. तुला जर काही अपराधातून मुक्त व्हायचं असेल तर माझा भक्त आहे अंबरीश कडे जा, त्याची माफी माग, तरच तू या सुदर्शन चक्रातून मुक्त होऊ शकेल. म्हणून सांगायचा मुद्दा असा आहे की ते अंबरीश महाराज गेले आणि त्यांना दंडवत केलं. अंबरीश महाराजांनी त्यांना क्षमा करून टाकली आणि मग सुदर्शन वाचले. सांगायचा मुद्दा असा आहे, कोणताही साधू संत दिसेल, माळकरी दिसेल, टाळकरी दिसेल, एखादा कोणताही भक्त असेल, त्याची निंदा करू नका. लोक म्हणतात करून करून भागला देवाला लागला. काय करून करून भागला देवाला लागला? आतापर्यंत यानं कोंबडे बकरेले खाले मंदिरात यातून. अरे येतोय तर खरं. कधी कोणाची संतांची गळ्यात जे माळा घालणारे आहेत, अष्टगंध बुक्का लावणारे आहेत, भजन करणारे आहेत, मंदिरात दर्शन, त्यांची टिंगळ उडव. जेवढे तुम्ही टिंगळ उडवली, बाप बसलाय ते आपली टिंगळ अशी उडवतोय. अहो शास्त्रामध्ये सीताला सोडलं नाही, लक्ष्मणाला सोडलं नाही, मोठमोठ्या ऋषीमुनीला सोडलं नाही, त्या सुग्रीला सोडलं नाही. कितीतरी उदाहरणं आहेत आपल्या शास्त्रामध्ये. म्हणून मायबापांना सावध राहून जीवन जगलं पाहिजे. नाही तर आपण बसल्या बसल्या महाराज लोकांच्या उट्टा काढत बसतो. हा महाराज असाच आहे, हा असाच आहे, हे असाच आहे. आणि तो काही ना काही करतो ना बाबा. आपल्याला अधिकार कोण दिले? आपल्याला गणितला कुत्र सुद्धा घाबरत नाही आणि आपण दुसऱ्याचे उट्टे काढत बसतो. आणि मग इथून जेव्हा गळ्यात लक्ष्मणचा हार घातला तेव्हा लक्ष्मणजी कृपा भेटली. आणि मग भगवंताने त्यांच्यामध्ये द्वंद्व युद्ध झालं. आणि द्वंद्व युद्धामध्ये भगवंताने बाण घेऊन वालीला बाण मारला. जसा बाण मारला वाली धराशायी होतो. आणि धराशायी झाल्यानंतर तिथं वाली म्हणतो हे राम, हे दशरथनंदन, मी तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं. तुम्ही धर्मज्ञ आहेत, सत्यवान आहेत, नीतिमान आहेत, पण आज तुम्ही सगळं काही गमवलं. माझ्या सारख्या निरपराधी व्यक्तीचं तुम्ही मला बाण मारला, ते बी लपून. तुम्हाला जर मला मदत पाहिजे असेल तर मी रावणाला इथं तुमच्या चरणाजवळ हजर केलं असतं, त्याला दंड दिला असता. जे सुग्रीवमध्ये ताकद नाही ती ताकद माझ्यामध्ये होती. पण तुम्ही मला धोका देऊन, मला फसून मला बाण मारला. हे क्षत्रियाला नाही का, क्षत्रियासाठी नाही, हे क्षत्रियाचे लक्षण नाहीयेत. मी तुम्हाला नाही का एक साधारण व्यक्ती समजतो, तुम्ही वीर्यवान किंवा शक्तिशाली नाहीयेत, असं बऱ्याच आरोप नाही का तो भगवंतावर करत असतो. भगवंत म्हणतात, अरे कोणत्या धर्माची गोष्ट करतोयस तू? धर्माचं तत्वज्ञान सांगतोयस, पण तू सगळ्यात पापी आणि दुराचारी व्यक्ती आहे. मी तुला बाण मारण्याचे 4 कारण आहेत. पहिलं कारण, कारण मी सुग्रीला वचन दिलं होतं की मी तुझा वध करून नाही का तुला राज्य देईन. हे पहिलं कारण आहे. त्या दंड म्हणून नाही का मी तुला बाण मारला. दुसरं प्रतिज्ञा. दुसरं म्हणजे मी इक्ष्वाकू वंशातला दशरथाचा पुत्र, क्षत्रिय असल्यामुळं पशु प्राण्याची शिकार करणं हा माझा अधिकार आहे. आणि तू पशु आहेस, वानर आहे, आणि मी क्षत्रिय असल्यामुळे तुला बाण मारला. हे 2 कारण. पण तिसरं कारण ऐक, काम वासनेमुळं. तू आपली सख्खी भाऊजाई, सुग्रीवची जी पत्नी, जी भाऊजाई ती सुनासारखी असते, पुत्रवधू असते. पण तू पुत्रवधाच्या प्रती काम वासनेला नाही का तिच्याशी व्यवहार केला, तिचा तू भोग घेतला. आणि आपल्या भावाला काय केलं तू? वनामध्ये भागून पळून लावलंस, त्याला मृत्यूदंड दिला. म्हणून ह्या गोष्टीमुळे मी तुला दंड दिला. आणि तिसरी गोष्ट इथं भगवंत सांगतात की एक राजा म्हणून कोणी जर चुकीचं व्यवहार करीत असेल त्याला दंड देण्याचं काम राजाचं आहे. या 4 गोष्टीमुळे मी तुला बाण मारलाय. जगी जीवनाचे सार द्यावे जाऊनी. आणि या 4 कारण जेव्हा दिले जातात तेव्हा वाली नाही का
त्याला कळतं की नाही माझ्याकडून खूप चूक झाली, भगवंता तुम्ही जो दंड दिलाय तो उचितच आहे, मी क्षमा मागतो, तुमची क्षमा मागतो, जो माझा बंधू आहे त्याची क्षमा मागतो. आणि खरं तर मला धर्माचा ज्ञान द्यायला अधिकार नाही, पण तुमचे हे जे वाणी आहे मला धर्म काय अधर्म कळाले, माझे डोळे उघडले. आणि म्हणून तो भगवंताला नाही का प्रार्थना करतो, यातना करतो. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा शरीर सोडायची वेळ आली असते वालीची, तर सुग्रीला जवळ बोलवतो आणि सुग्रीच्या हात जोडून माफी मागतो की मी खूप अन्याय अत्याचार केला, तू मला माफ कर, पण माझ्या नंतर जो माझा पुत्र आहे अंगद, त्याला पुत्रत्न स्नेह कर, त्याची काळजी घे. जी मी चुक केलेली आहे त्या चुका तू तुझ्या जीवनात कधी करू नकोस. जेव्हा माणसाकडे धन पद असतंय, धन आणि पदामुळे माणूस काम वासनेनं मोहित होतो, त्याला चांगलं काय आणि वाईट काय कळत नाहीये. पण जेव्हा मनुष्याला दंड भेटतो, त्याच्या जीवनातून धन निघून जाते, पद निघून जाते, तेव्हा तो आपल्या ठिकाणावर येत असतो. म्हणून मनुष्याला धन आणि पद आणि शरीर हे जी जवानी आहे ती माणसाला घातक नेते. म्हणून आचार्य म्हणतात धन आणि जवानी नाही का जर व्यवस्थित वापरली तर ठीक, जर तिचा हे केलं, नुकसान झालं किंवा आपण दुसऱ्या मार्गाने नेलं तर आपला उद्ध्वंसच होणार आहे. म्हणून इथे सांगायचा मुद्दा एक आहे, तुमच्याकडे कोणतंही पद असो, धन असो, काही असो, त्याचा उद्मान मारू नका. कोणावर अन्याय अत्याचार होईल असं कधीच वागू नका. रामलीला रामचरित्र मानस काय, आपल्या स्वतःसाठी नसून दुसऱ्यासाठी जगणं, याला म्हणतात रामलीलाचं आचरण करणं. जो पर दुःख दुःखी असतो, पर सुख सुखी असतो, तो खरा व्यक्ती असतो. दुसऱ्याचं दुःख ते आपलं दुःख, दुसऱ्याचं सुख ते आपलं सुख, याला म्हणतात विद्वान व्यक्ती. पण दुसऱ्याचं दुःख पाहून आनंदी होतो, याला असुर किंवा राक्षस वृत्ती म्हणतात. राक्षस म्हणजे दुसऱ्याचं कसं वाटोळ होईल, कसं नुकसान होईल. काही दिवसापूर्वी एक मी घटना ऐकली, गहू सुकलेला होता, भाऊबंदकीमध्ये एकाने रात्रीची आग लावून दिली. काय कुठे मराठवाड्यामध्ये मी ज्या क्षेत्रातून येतो, रात्रच कापसाचा ट्रॅक्टर फिरवलं म्हणजे काय लोक विचार करतात. मध्यंतरी एका डाळिंबाच्या बागाला रात्रच तोडून टाकला द्राक्षाचं. किती खुन्नस, किती कपट, किती द्वंद्व. मेल्यानंतर काय वरती हिसाब देणार हो. इथं तुमचा इगो खुश होऊन जाईल, पण यम लोकांमध्ये नाही सुटू शकत. यम लोक कोणाच्या बापाला तुम्ही किती काय असेल नाही सोडत. म्हणजे असं कधी कपटाने आणि खुनसीने नाही वागलं पाहिजे. अरे चांगल्या गव्हाला आग लावून देणं म्हणजे काय, विचार करा, काय मती भ्रष्ट असेल. आणि ह्या सुग्रीच्या याच्यातून जेव्हा सुग्रीव वाली हे सगळं देत होता, त्यामध्ये की माझ्या मुलाचं, आणि जे गैरसमज झालं, आता याच्या पुढे काय कर, माझ्या मुलाचं रक्षण कर. आणि दिल्यानंतर त्यावेळेस वाली नाही का भगवंताला पाहत, भले वाली पापी होता, दुराचारी होता, अधम होता, पण त्या पापाकडे दुर्लक्ष करून सुद्धा भगवंत त्याला पाहत त्याला नाही का धामाची प्राप्ती करून दिली. आणि त्याने सुद्धा भगवंताला पाहत देह त्याग केला. एवढं सोपं नाही की समोर भगवंत राहून देह त्याग करणं. जे ऋषीमुनी हजारो वर्ष तपस्या करतात त्यांना ती सिद्धी प्राप्त होत नाही. पण एखादा दुराचारी पापी जरी असेल, पण त्याच्यामध्ये थोडस जरी काहीतरी सद्गुण असेल, तरी भगवंत त्याला काय करतात, त्याचा उद्धार करतात. आणि वालीचा उद्धार कशामुळे झाला, केवळ सुग्रीवमुळे. तर सुग्रीव हा भगवंताचा भक्त होता. भगवंताने त्याच्या भक्तीकडे पाहून, सुग्रीकडे पाहून वालीचा उद्धार केला. आचार्य म्हणतात की जर तुमच्या घरामध्ये, जसं एक उदाहरण दिलंय, आर्मीतला एखादा व्यक्ती असेल तर कॅन्टीनचे सगळे लाभ घेतात ना. एक आर्मीमध्ये एक व्यक्ती आहे, पण लाभ किती घेतात घरातले. तुमच्या घरामध्ये एक चोर असेल तर पोलीसवाले सगळ्याला घेऊन जातात. तसंच भक्ती आहे, एखादा तुमच्या घरात भक्त निर्माण झाला तर भगवंत त्या भक्ताला पण सगळ्या परिवाराला भगवत धामात घेऊन जातात.
म्हणून भक्ती केली पाहिजे. किती आहे, चोरी केली अख्ख्या परिवाराला पोलीसवाले घेऊन जातात, पण एखाद्याने आर्मीत असाल तर कॅन्टीनचा लागेल. तसं घरातला एक व्यक्ती जरी भक्त झाला तर भगवंत सगळ्या परिवाराला वैकुंठात घेऊन जातात. किती भक्तीचं महत्व दिलेलं आहे. आणि मग इथे वालीचं नाही का भगवंत म्हणतात सुग्रीव त्याचा अंत्येष्टी संस्कार कर, आणि अतिशय सुंदर अंत्येष्टी संस्कार करतात. आणि हे संस्कार झाल्यानंतर भगवंत आता सुग्रीवचा नाही का राज्याभिषेक करतात. आणि केल्यानंतर त्या राज्याभिषेकामध्ये भगवंताला आमंत्रण देतात, पण भगवंत येत नाहीत त्या अभिषेकात. लक्ष्मणाला पाठवतात, जा तू अभिषेक कर, तर मी दुःखामध्ये मी येऊन काय करणार. आणि केल्यानंतर अनुमती देतात. आणि मग जसं राज्याभिषेक झाल्यानंतर सुग्रीव इंद्रिय भोगामध्ये एवढं लिप्त होतो, चातुर्मास लागतो, भगवंताचं मिशन विसरून जातो, केवळ इंद्रतृप्तीमध्ये लागतो. त्याला तारा पण भेटते, रोमा पण भेटते, खूप मदिरा पान करतो, खूप ऐश्वर्यामध्ये भोगामध्ये इंद्रतृप्ती करत असतो. असं करता करता 4 महिने निघून जातात. भगवंताने तुम्हाला ऐश्वर्य दिलं, पण ते ऐश्वर्य भगवत सेवेतला नाही लावता इंद्रियतृप्तीने लावलं, त्याचा परिणाम काय होतो. आणि मग भगवंत कसे दंड देतात आणि त्याची चर्चा काय सुंदर होती, त्याची चर्चा आपण येणाऱ्या दिवसामध्ये करूया. आणि असं सुंदर हे चरित्र आपल्याला जीवनामध्ये शिकलं पाहिजे 2 तत्वावर. एक म्हणजे मानवी स्तरावर आपण काय घेतलं पाहिजे, आपण काय शिक्षा घेतल्या पाहिजे मानवी स्तरावर, आणि आध्यात्मिक स्तरावर आपल्या जीवनात उन्नती कसून करून भगवंताला कसं प्राप्त केले पाहिजे. या 2 स्तरातून आपण लीला समजून आपल्या जीवनामध्ये ते आत्मसात केलं पाहिजे आणि जीवन यापन केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं भगवंताचं नाम जप केला पाहिजे. रघुपती बाळा राजा राम